आयुष्याच्या पटावरचा यशस्वी राजा जर व्हायचा असेल तर आपल्याला आत्मविश्वास नावाचा वजीर हा नेहमी सोबत ठेवायला पाहिजे. लक्षात आलं? नमस्ते, मी सचिन गुळीक तुम्हा सर्वांचं हिस्ट्री बाय सचिन गुळीक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये स्वागत करतोय. तुम्ही सगळ्यांनी जो अतिसंभाव्य प्रश्न सिरीज गट ब आणि गट क साठी जो पार्ट 1 घेतलेला होता किंवा भाग 1 जो घेतला होता याच्यापूर्वी आपण, तर त्याला दिलेला प्रतिसाद हा खूपच छान होता. नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ आवडलेला होता, त्याच्यामुळे तुम्ही तो व्हिडिओ पाहिलेला आहे. प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खूप सारी इन्फॉर्मेशन, प्रश्न हा एक निमित्त असतं, त्या निमित्ताने तुमच्यापर्यंत खूप सारी माहिती पोहोचवण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न असतो. ज्या माहितीच्या आधारावरती तुम्ही येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये इव्हन मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा त्या प्रश्नांच्या अनुषंगाने दिलेली जी माहिती असते त्याच्या आजूबाजूची किंवा सभोवतालची, तर त्या माहितीच्या निमित्ताने तुमच्यापर्यंत खूप सारे प्रश्न कव्हर व्हावेत आणि तेच प्रश्न तिथून आल्यानंतर तुमचा रिझल्ट किंवा तुमचा जो पोस्ट आहे तर तिथपर्यंत जाण्यासाठी आम्ही त्या प्रश्न त्याच्यासोबत असणारं विश्लेषण या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रयत्न करतोय. प्रश्न नंबर जो पाठीमागचा होता 10 नंबरचा, त्यामध्ये थोडंसं ऑप्शन्स वगैरे मी चेंज केले होते आणि नंतर उत्तरामध्ये चेंज करायचं राहून गेलं. तुम्ही सगळ्यांनी ते समजून घेतलेलं आहे. चलो, तर या लेक्चरमध्ये आपण पुन्हा एकदा 15 प्रश्न घेणार आहोत आणि या 15 प्रश्नाच्या निमित्ताने त्याच्या सभोवतालची जी इन्फॉर्मेशन आहे ती परीक्षेपर्यंत नक्कीच तुम्हाला माहिती किंवा ती इन्फॉर्मेशन जी आहे ती परीक्षेपर्यंत नक्कीच 100% फायदा देऊन जाणार आहे. पुन्हा एकदा मी स्वागत करतोय अतिसंभाव्य प्रश्नांच्या सिरीजमध्ये भाग 2 मध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करतोय. बघा, या प्रश्न आणि विश्लेषणाच्या निमित्ताने आपण वेगवेगळे प्रश्न तर बघतोयच, त्याच्यासोबतची माहिती बघतोय, त्याच्यासोबत अजून काही अनुभव किंवा अजून काही एक्स्ट्रा शिकता येतं का, हा सुद्धा एक माझा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि तुम्ही सगळेजण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघाल अशी मी अपेक्षा करतो. चलो, आपण या निमित्ताने पहिल्या प्रश्नाकडे जातोय. पहिला प्रश्न घेत असताना लक्षात ठेवायचे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे आणि शेवटपर्यंत बघत असताना या व्हिडिओमध्ये जी माहिती दिलेली आहे तर ती तंतोतंत तुम्हाला कदाचित परीक्षेला विचारली जाणारी असू शकते, तुमच्या पुस्तकात असू शकते किंवा अशा लेक्चरच्या माध्यमातून तुम्ही त्या माहितीला टच करून जाता, हे तुमच्यासाठी चांगली गोष्ट असते व्हिडिओच्या माध्यमातून, कारण हे फायनल रिव्हिजनसाठी खूप महत्त्वाचा मॅटर करतात हे सगळे अशा प्रकारचे प्रश्न. चला, वेळ न दवडता मी तुम्हाला पहिल्या प्रश्नाकडे घेऊन जातोय. आता या प्रश्न सिरीजमध्ये आपल्याला कोणाकोणाला टच करायचं आहे, मग आगरकर असतील, लोकमान्य टिळक असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ताराबाई शिंदे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, लॉर्ड कॅनिंग असेल, डलहौसी असतील, ऑकलँड असतील, तर त्याचबरोबर अशा अनेक व्यक्ती आपण या लेक्चरमध्ये सगळ्यांबरोबर पाहणार आहोत, सगळ्यांना पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्यांची सविस्तर माहिती सुद्धा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला, तर इथं पहिला प्रश्न येतोय, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामध्ये स्त्री ग्रंथामध्ये ताराबाई शिंदे यांनी खालीलपैकी कोणते विचार मांडले? तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या वर्षी लिहिलेला होता? हा आता तुम्ही काय करत चला, हा व्हिडिओ बघत असताना खाली एक कमेंट्स करत चला की नेमकं इथं सांगायचं काय किंवा त्या प्रश्नामध्ये काय आहे. मी साधारणतः एक प्रश्न असा विचारतो की स्त्री पुरुष तुलना हा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये ताराबाई शिंदे यांनी विचार मांडलेले होते. मग तुम्ही पटकन कमेंट करायचे की स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कोणत्या वर्षीचा आहे. तर मला इथं सांगायचंच असतं ऍक्च्युली, परंतु तुमचा सुद्धा या निमित्ताने काय होऊन जातो, अभ्यास होतो आणि म्हणून इथं सांगत चला किंवा कमेंट बॉक्समध्ये करत चला की नेमकं काय कशा पद्धतीनं तुम्हाला तर कशा पद्धतीनं तुम्हाला इथं अनेक प्रश्न हाताळता येऊ शकतात. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ 1882 मध्ये ताराबाई शिंदे यांनी लिहिलेला होता. आता हा ताराबाई शिंदेने लिहिला होता, मग महात्मा ज्योतिबा फुलेंचा संबंध यायला पाहिजे, कृष्णराव भालेकरांचा संबंध यायला पाहिजे, येतो. कशा पद्धतीनं सांगतो, तर या ग्रंथामध्ये विचार कोणकोणते मांडले होते आणि या विचारामध्ये आपल्याला काय करायचंय की बरोबर कोणते विचार आहेत ते आपल्याला इथून निवडायचंय. तर नवऱ्या आधी बायकोने मरावे ही खुळचट संकल्पना होती. खुळचट म्हणजे चुकीची संकल्पना होती, वेड्यासारखी होती. दुसरा आहे स्त्रीमंताच्या बहुपत्नीत्व प्रथेवरती त्यांनी हल्ला केलेला होता. तिसरा आहे स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही, असं ताराबाई शिंदे सांगतात. ऍक्च्युली रियालिटी आहे. त्यानंतर स्त्रियांमध्ये कमी दोष आहेत आणि पुरुषांमध्ये जास्त दोष आहेत. ताराबाई शिंदे यांनी अशा प्रकारचे विचार मांडलेले आहेत. ऑप्शन्स काय आहेत, तर पर्यायाचे उत्तर दिलेले आहेत, फक्त अ आणि ब दिलेला आहे. ठीक आहे, बाकीचे दोन पण बरोबर वाटून जातात आपल्याला. ब क ड बरोबर दिलेले आहेत, मग अ ने काय चूक केलेली आहे, स्त्रीने अगोदर मारावं
हे चुकीचे टोटली, त्याच्यामुळे हे पण ऑप्शन जात नाही. ब, अ, ब आणि क. ड मध्ये काय दिलेलं आहे की स्त्रियामध्ये कमी दोष आहेत आणि पुरुषामध्ये जास्त दोष आहेत. आता ताराबाई शिंदे ह्या एक स्त्री होत्या. दुसरी गोष्ट परिवर्तनवादी विचाराच्या स्त्री होत्या. तिसरी गोष्ट स्त्रियांना पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये अनेक वर्ष जे बांधून ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती त्यांनी परखड विचार मांडले होते. म्हणजे तुम्ही प्राचीन भारतातला जर आर्यांच्या पूर्वीचा कालावधी जर बघितला किंवा आर्यांपर्यंतचा कालावधी बघितला, वैदिक कालावधी जर बघितला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की स्त्री प्रधान त्यावेळीची संस्कृती होती. स्त्रियांना प्रत्येक गोष्टीमध्ये सहभाग होता. जेव्हापासून आर्य भारतात आले, वैदिक आणि उत्तर वैदिक काळ या कालावधीमध्ये स्त्रियांना बॅकफूटवरती घेऊन गेलं, अर्थात दुय्यम स्थानावरती ठेवण्यात आलं होतं. म्हणजे सांगायचा अर्थ काय आहे की एक स्त्री आहे आणि अगोदरची परिस्थिती आणि सद्यस्थिती याच्या मधला ती डिफरन्स सांगत असताना त्या काय म्हणतात की स्त्रियामध्ये खूप सारे कमी दोष आहेत पण पुरुषामध्ये त्यांच्या तुलनेमध्ये जास्त दोष आहेत. म्हणजेच इथं प्रत्येक स्टेटमेंट जे आहे ते तेवढ्याच ताकदीचं आहे आणि त्यांना स्पष्ट विश्लेषण करून सांगायचं आहे की स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये स्त्री पुरुष तुलना हा नावाचा जो ग्रंथ आहे तर या ग्रंथामध्ये त्यांनी स्त्रियांबद्दलचं आणि स्त्रियांबद्दलच पॉझिटिव्ह मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच त्यांचा असं नाही की ते पूर्ण पुरुष जाती जमातीला पूर्णतः दोष देतात असं नाही, पण ते तुलनात्मक अभ्यास केलेला आहे. म्हणजेच याचं उत्तर जे आहे तुम्ही आतापर्यंत कमेंटमध्ये सांगितलं असेल 1 2 3 4 पैकी एखादा आहे, तर याचं जे उत्तर येतं तर हे आहे वरील पैकी सर्व आहेत. ठीक आहे, म्हणजे वरील पैकी सगळेच आहेत. म्हणजे कोणता असा ग्रंथ सांगतो, कोणता धर्म सांगतो की स्त्रीनं पुरुषाच्या अगोदर मारावं. म्हणजे स्त्री जर विधवा झाली नंतर मरून तर मग तिच्याकडे वेगवेगळ्या नजरेने पाहण्याचा दृष्टिकोन येतो, डेव्हलप होतो. त्याचबरोबर तिला एक उपभोगाची वस्तू, त्याचबरोबर तिनं कशात तशाच पद्धतीनं राहायचं. म्हणून यांनी हे स्टेटमेंट टाकलं आणि टोटली बरोबर चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, बहुपत्नीत्वाच्या पद्धतीवरती त्यांनी हल्ला केला. म्हणजे ज्या प्रांतामध्ये आपण जातो त्या प्रांतामध्ये एक बायको आपल्याला पाहिजे हक्काचे, अशा पद्धतीचं इथं श्रीमंतांची व्यवस्था होती ही आणि बहुपत्नीत्वाची ही पद्धत होती. मग बहुपत्नीत्वाच्या पद्धतीमध्ये समानता कुठे आहे? स्वातंत्र्याचा प्रश्नच येत नाही. म्हणजे एक मुख्य राणी त्याच्यानंतर अनेक राण्यांची लिस्ट लागते. मग याच्यामध्ये काय होतं, मतभेदाची श्रृंखला हे अखंडित चालू राहते. म्हणूनच इथं महात्मा ज्योतिबा फुलेंनी जशा पद्धतीनं बहुपत्नीत्वाच्या पद्धतीवरती आपला हल्ला केला होता तशाच पद्धतीनं ताराबाई शिंदे यांनी सुद्धा या प्रथेवरती हल्ला केला. ही प्रथा बंद झाली पाहिजे असं सांगितलं. स्त्री वाचून पुरुषाला शोभा नाही हे वाक्य त्रिकालबाधित सत्य आहे. आणि सर्वात शेवटचं आहे की स्त्रियांमध्ये कमी दोष आहेत आणि पुरुषामध्ये जास्त दोष आहेत. ताराबाई शिंदे यांनी सांगितलेलं आहे. मग आता पुरुषांनी कितीही नाचलं की आम्ही बरोबर आहे आणि स्त्रिया चुकीच्या आहेत तर याला बिलकुल प्रमाण मिळणार नाही. ऍक्च्युली हे वाक्य सत्य आहे. भलेही मी एक जेंट्स आहे आणि मी जरी शिकवतो आणि हे आमच्या अस्तित्वावरती जरी प्रश्नचिन्ह विचारलं असेल किंवा त्याच्यावरती जरी असेल तरी सुद्धा या वाक्यामध्ये एवढा जास्त दम नाही की आपल्यामध्ये काहीच दोष नाहीत असं म्हणता येणार नाही. तेवढ्याच इक्वॅलिटीनं जसं पुरुषामध्ये आहे तसं स्त्रियामध्ये आहेत आणि चांगले आहेत आणि वाईट पण आहेत किंवा चांगले गुण आणि दोष पण आहेत अशा प्रकारे आपल्याला आता म्हणता येऊ शकतं. म्हणून चारीच्या चारी स्टेटमेंट बरोबर आहेत. आता हे झालं त्यांच्या पुस्तकाचा सार किंवा पुस्तकामध्ये सांगितलेल्या 4 गोष्टी. ताराबाई शिंदे यांनी ग्रंथ लिहिला 1882ला. 1882 मध्ये जेव्हा ग्रंथ लिहिला होता तर त्यावेळी ताराबाई शिंदेंना महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या ग्रंथाला समर्थन दिलेलं होतं. परंतु विरोध कोणी केला होता? महात्मा ज्योतिबा फुले यांचेच एक सहकारी होते कृष्णराव भालेकर यांनी काय केलं, या ग्रंथाला मात्र विरोध केलेला होता. हे मात्र इथं लक्षात ठेवायला तुम्हाला हरकत नाही. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या अगोदर काही सूचना सांगून देतो की अभ्यासासाठी परीक्षेसाठी खूप कमी कालावधी राहिलेला आहे. जेवढ्या पूर्ण ताकदीनं तुम्हाला अभ्यास करता येईल तेवढ्या पूर्ण ताकदीनं अभ्यास करा. कारण का तर तुम्ही 3 4 5 तासाचा वेळ काढू शकता, परंतु पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये राहणारी मुलं हे 12 ते 15 तासाचा वेळ काढतात. एक्सक्यूज देऊ नका स्वतःला. कारण का तर वर्षात एकच परीक्षा आहे कंबाईनची, ज्याचं आपलं ड्रीम पोस्ट आहे किंवा आपले टार्गेट आहे आणि वर्षात एकच पोस्ट येते आणि एकच एक्झाम आहे. तर मग याच्यासाठी करो किंवा मरो, अर्थातच करा किंवा मरा ही वेळ आपल्यावरती आली पाहिजे. करायचे तर याच वर्षी, नसेल तर सोडून द्यायचं डिसेंबर नंतर. अर्थातच या वर्षी 30 एप्रिल नंतर आपला कार्यक्रम सगळं आपलं मंडप गुंडाळायचा, बाजूला ठेवायचा आणि मस्त आपली लाईफ एन्जॉय करायची. एकच टार्गेट ठेवायचं, 30 एप्रिलला 60+ मार्क आपले 60+ मार्क आपले पडले पाहिजेत. क्रिकेट खेळत असता तुम्ही किंवा बघत तरी असता, क्रिकेटमध्ये जेव्हा त्या अनेक ओव्हरची मॅच असतं तर त्यावेळी त्यांचं टार्गेट असतं किती, म्हणजे वन डे जेव्हा असतो तर त्यावेळी त्याचं टार्गेट असतं 300 पेक्षा जास्त आपल्याला रन्स करायचे आहेत. म्हणजे समोरच्या टीमला आपल्याला काय करता येतं, एक चॅलेंज मोठं देता येऊ शकतं. तशाच पद्धतीनं आपल्याला आयोगाला चॅलेंज जर द्यायचं असेल तर 60+ हे टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि 60+चा हा फॉर्म्युला तुम्ही सगळ्यांनी काय करा
60+ टार्गेट फॉर्म्युला जो आहे तो हा तुम्ही अप्लाय करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधानांचा विचार करा. इटलीच्या युथ इटली चळवळीने प्रेरित होऊन भगतसिंग यांनी मार्च 1916 मध्ये त्यांनी भारतीय समाजवादी युवा संघटना म्हणजे नवजवान सभेची स्थापना केलेली होती. हे नवजवान सभा प्रश्नामध्ये खूप सारी माहिती दडलेली असते, लक्षात ठेवा. नवजवान सभा ही इटलीच्या युथ इटली चळवळीपासून प्रेरित होऊन त्यांनी सुरू केली. दुसरा प्रश्न आहे, लाला लजपत राय यांनी जोसेफ मॅजिनी यांच्या प्रसिद्ध रचना आहे त्यांची द ड्युटीज ऑफ द मॅन हे उर्दू भाषांतर त्यांनी केलेलं होतं. मग याच्यामध्ये सांगितलं की योग्य विधानांचा विचार करा. विधानं कोणती योग्य आहेत? तर पहिला आहे भगतसिंग आहे आणि त्याचबरोबर युथ इटली चळवळ आहे आणि दुसरा आहे लाला लजपत राय आणि त्यांनी जोसेफ मॅजिनीच्या या द ड्युटीज ऑफ द मॅन या ग्रंथाचं उर्दूमध्ये भाषांतर केलं. लाला लजपत राय आणि उर्दू याच्यामध्ये चांगला संबंध येऊ शकतो का? तर येऊ शकतो. तर इथं सांगितलेलं आहे काय, तर बरोबर विधाने ओळखा, चुकीचं नाही. मग तुम्हाला कधी कधी गफलत होते की लाला लजपत राय उर्दूमध्ये का लिहितील? लिहू शकतात ते, कारण का तर त्यांचा पार्ट हा पाकिस्तानमध्ये जात होता त्यावेळेचा, पाक व्याप्त पंजाब असे आहे, तर त्याच्यामुळे हे सेंटेन्स बरोबर आहे. परंतु नवजवान सभा आणि युथ इटली चळवळ याचा काय संबंध आहे का? वर्ष बरोबर दिलं म्हणून मी तिथं हायलाइट करून दिलं, परंतु या चळवळीचा आणि या सभेचा काही संबंध येतो का? तर काही सुद्धा नाही. लक्षात ठेवा. कारण का तर ही युथ इटलीची चळवळ ही तुम्हाला माहित असेल 1905च्या नंतर मात्र खूप जास्त फॉर्म मध्ये होती किंवा जोशात होती, परंतु इथपर्यंत जाऊस तर भगतसिंग आणि त्यांचा काही संबंध एकतर येत नाही. मग इथं वाक्य काय असायला पाहिजे? तर इथं फक्त 2 हे वाक्य इथं पर्याय यायला पाहिजे. ठीक आहे. आता 2 हा पर्याय येतोय, मग आपल्याला थोडीशी प्रेरणा घ्यायची, याच्यामधून एक्स्ट्रा शिकायचे की लाला लजपत राय ओके तर भगतसिंग हे भारतीय क्रांतिकारकांपैकी एक होते आणि भगतसिंग यांच्याबद्दलची थोडक्यात आपल्याला माहिती घ्यायची की 1926 मध्ये त्यांनी नवजवान भारत सभा किंवा भारत नवजवान सभा अशा प्रकारची एक संघटना सुरू केली होती. याच्यामध्ये पंजाबमधील नवीन युवकांना क्रांतिकार्यासाठी प्रेरित करण्याचं काम त्यांनी पंजाबमध्ये केलेलं होतं. दुसरी गोष्ट 1928 मध्ये जेव्हा SSRA ही संघटनेची बांधणी झालेली होती फिरोजशाह कोटला मैदानावरती दिल्ली, तर त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांच्याबरोबर ह्या क्रांतिकारी संघटनेमध्ये भगतसिंग यांनी काम करायला सुरुवात केली होती. त्याच्यानंतर महत्त्वाचं आहे की 1930 असेल 1932 अर्थात 1928 पासून 32 पर्यंत त्यांनी अनेक क्रांतिकारी कामाला अंजाम दिला किंवा त्यांनी संपवलेलं होतं. म्हणजे ते बटुकेश्वर दत्त यांच्याबरोबर दिल्लीच्या असेंब्लीमध्ये बॉम्बस्फोट असेल किंवा लाहोर कट खटला असेल किंवा लाहोरमध्ये जेम्स स्कॉटला मारण्याच्या प्रयत्नात सॉन्डरची हत्या असेल, तर अशा अनेक घटना या भगतसिंग यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अर्थातच त्यांनी क्रांतिकारी या कॉलममध्ये खूप मोठं काम केलेलं होतं. म्हणून आज आपण सर्वांचे आयडॉल पर्सन कोण असतील तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी एक जवान अर्थातच भगतसिंग हे त्यावेळेचे अति महत्त्वाचे व्यक्ती होते आणि आपल्यासाठी सध्या एक प्रेरणास्थान म्हणून ते काम करतात. दुसरे एक व्यक्ती कोण आहेत? लाला लजपत राय. जेव्हा सायमन कमिशन 1928 मध्ये आलेलं होतं भारतामध्ये, एप्रिलमध्ये निघून गेलं, ऑक्टोबरमध्ये लाहोरमधून परत आलेलं होतं, तर त्यावेळी 1928च्या सायमन कमिशनला लाहोर प्रांतातून विरोध करत असताना यांच्यावरती लाठी हल्ला झाला होता. सॉन्डर्स या DYSPने लाठी हल्ला केलेला होता. त्याच्यानंतर लाला लजपत राय यांना 1907च्या ज्या ठिकाणी सुरतला अधिवेशन झालं होतं, तर हे अधिवेशन नागपूरला घेणार होतं आणि 7ला जर अध्यक्ष कोणाला करायचं ठरवलेलं असेल जहालवादी पक्षाने तर लाला लजपत रायला, परंतु गोपाळकृष्ण गोखले यांनी त्यांना मेसेज करून सांगितलं तुम्ही अध्यक्ष होऊ नका. गोपाळकृष्ण गोखलेंच्या सांगण्यावरून यांनी अध्यक्षपद नाकारलेलं होतं. त्याच्यानंतर 1920च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष हे लाला लजपत राय झालेले होते. दुसरी गोष्ट, जहालवादी जे लोक आहेत लाल बाल पाल, तर याच्यामध्ये लाला लजपत राय यांचा टिळकांच्या नंतर नंबर लागतो सर्वात जहालवादी. अर्थात अजून एक प्रश्न विचारला जातो की दोघेही क्रांतिकारक आहेत आणि दोघेही जहालवादी आहेत, तर मग प्रश्न विचारला जातो की क्रांतिकारक हे कोणाकडून प्रेरणा घेत होते? तर लाला लजपत राय हे त्यांचे प्रेरणा स्रोत होते. म्हणून लालाजींच्या मृत्यूनंतर क्रांतिकारकांनी जेम्स स्कॉटला मारण्याचा प्रयत्न केला होता, कारण त्यांनी लाठी हल्ला केलेला होता किंवा त्यांना लाठी हल्ल्याची ऑर्डर दिली आणि ऍक्च्युअली त्यालाच मारण्याच्या प्रयत्नामध्ये लाहोर कट घडलेला होता. त्याच्यानंतर आयटकची स्थापना ही लाला लजपत राय यांनीच केलेली होती 1920 मध्ये. हे त्यांच्याबद्दलची सर्वात महत्त्वाची माहिती आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट की नाफेरवादी आणि फेरवादी या गटामध्ये सुद्धा लाला लजपत
लजपत राय यांचा महत्त्वाचा रोल होता, परंतु ते 1923-24 नंतर जे फॉरेनला गेले, अर्थातच तिथून पुढे स्वराज्य पक्षात बरोबर त्यांचा काही संबंध आलेला नव्हता. तर लाला लजपत राय, जोसेफ मॅजिनी हे एक कॅरेक्टर आलं याच्यामध्ये. तर जोसेफ मॅजिनी ही इटलीला स्वतंत्र करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गुप्त संघटना सुरू करण्यात यांचा कार्यभार होता. सावरकरांनी यांच्यापासूनच प्रेरणा घेतलेली होती आणि मग नंतर यांनी अभिनव भारत नावाची संघटना ही 1904 नंतर सुरू केलेली होती. तर अशा प्रकारे आपण प्रश्नाच्या अनुषंगाने उत्तर तर बघितलं, परंतु अनेक माहिती आपण याच्यामध्ये आलेले जे व्यक्ती आहेत, वर्ष, संघटना यांच्या आपण बघितलेले आहे. त्यानंतर पुढचा 3 नंबरचा प्रश्न हा सांगतोय की मानव जातीसाठी एकच धर्म, एकच जात आणि एकच ईश्वर. सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारची जर सिच्युएशन आता क्रिएट जर केली किंवा सध्या भारताला याची खूप गरज आहे, एकच धर्म, एकच जात आणि एकच ईश्वर. तर या कन्सेप्टवरती संपूर्ण भारत हा जगातील सर्वात सुंदर देश बनू शकतो. हा भारत पृथ्वी तलावरचा स्वर्गही बनू शकतो जर एकच ईश्वर असेल तर, एकच जात असेल तर आणि एकच धर्म असेल तर. मग मला सांगा, एक PSIच्या मी शाश्वत अकॅडमीमध्ये महेश पाटील सर, आम्ही दोघं तिघांनी काय केलं, PSIचे मॉक इंटरव्ह्यू घेत होते. मॉक इंटरव्ह्यू घेत असताना मी त्याचंही आतापासून सांगतो की जवळपास 24 मुलांचे मॉक इंटरव्ह्यू घेतले, परंतु समाधानकारक उत्तर फक्त 2-4 लोकांनाच देता आले. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे की प्रश्न आपल्याला आतापासूनच डेव्हलप करावे लागतील. हे काही एका दिवसाची आणि आठवड्याची, महिन्याची प्रोसेस नाही. तर याच्यामध्ये प्रश्न विचारतात कुठे, आम्ही जे विचारत होतो त्यापैकी सुद्धा उत्तर त्यांना देता येत नव्हते. तर लक्षात ठेवा, याच्यामध्ये सुद्धा अलर्ट राहतो. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे ना आपण PSIच्या मेन्सला किंवा इंटरव्ह्यूला जाऊ शकतो, तर आतापासून यावरती काम करा. तर तुमची प्राथमिक माहिती, ओके, तुमची प्राथमिक माहिती, त्याच्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती, ओके, शैक्षणिक माहिती आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय येतं तर तुमचं राहता कुठं, ओके, राहण्याचा किंवा रेसिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे. त्याच्यानंतर तुमचा छंद जोपासताय का, आणि छंद जोपासण्याबरोबरच करंट अफेअर्स एक फॅक्टर येतो. ठीक आहे. त्याचबरोबर पोलीस दलामध्ये जात असाल तर त्याच्या संबंधी माहिती आहे, किंवा तुम्ही DYSP असाल किंवा DC तर त्या संबंधी तुम्हाला इन्फॉर्मेशन थोडीशी माहीत असायला पाहिजे. तर यापैकी त्या मुलांना ही साधी इन्फॉर्मेशन सुद्धा सांगता येत नव्हती. म्हणून आतापासूनच याचं प्रिपरेशन करा की तुम्हाला माहित आहे की मी निघू शकतो, तर याच्यावरती काम करायला सुरुवात करा. ओके, सांगायचा उद्देश होता की मी मुद्दाम प्रश्न विचारायचो त्या ॲस्पायरंटला किंवा त्या कॅन्डिडेटला मॉकला आल्यानंतर की तुमची जात कोणती, तो स्पष्ट क्लिअर सांगून द्यायचं की माझी जात ही आहे. तुमचा राजकीय पक्ष कोणता आवडतो तो सांगायचा, हा पक्ष आवडतो. तर ह्या गोष्टी नाही सांगायच्या, ह्या गोष्टी होत नसतात. आता या निमित्ताने सांगत आलोय. तर एकच धर्म, एकच जात आणि एकच ईश्वर ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली होती. तर दक्षिण भारतामध्ये काम करणार, ओके, सहधरण अय्यप्पन हृदयनाथ कुंजरू होते. त्याचबरोबर TM नायर आहेत आणि सहधरण अय्यर आणि नारायण गुरु आहेत. तर ही योजना किंवा ही संकल्पना किंवा ही घोषणा दक्षिण भारतामध्ये, मग दलित उद्धार असेल, अस्पृश्यता असेल, त्याचबरोबर ब्रिटिशांच्या विरोधामध्ये एक नागरी चळवळ सुरू करण्यामध्ये ज्यांचा महत्त्वाचा रोल होता, तर असे नारायण गुरु यांनी सुरू केलेली ही महत्त्वाची घोषणा होती. भारतात एकच धर्म पाहिजे, एकच जात पाहिजे आणि एकच ईश्वर पाहिजे, एकेश्वर पाहिजे, अशा प्रकारची संकल्पना. आता सांगायचा उद्देश काय होता की यांनी सांगितलं काय किंवा का सांगितलं, तर तुम्हा सगळ्यांचं एक उत्तर कॉमन असायला पाहिजे. माझा जर धर्म विचारला कोणी तर तो धर्म कोणता असायला पाहिजे, मानवता हा माझा धर्म असायला पाहिजे. कधीही लक्षात ठेवा, हा धर्म पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुमची जर जात विचारली कोणी तर तुमची जात कोणती आहे, तर 2च जाती आहेत या जगामध्ये, आणि त्या 2 जाती म्हणजेच कोणत्या, तर एक आहे स्त्री आणि दुसरी आहे पुरुष. आणि इथून पुढे जर अशावरती क्वेश्चन आला तर तुमचं उत्तर हेच असायला पाहिजे, म्हणजेच तुमचं आन्सर हे युनिक असू शकतं. आणि ईश्वर एकच आहे आणि त्या ईश्वराला आपण जर महात्मा फुले यांना मानत असेल तर तो ईश्वर आहे निर्मिक, म्हणजेच तो निर्माता आहे आणि तोच एक ईश्वर आहे. अशा प्रकारचे सध्याचे ही माझ्याकडूनचे तुमच्यासाठी एक गिफ्ट असू शकतं. ठीक आहे. एक छोटीशी सूचना आहे, एकच एक्झाम आहे, त्या एक्झाम मध्ये इतिहास या विषयाला पैकीच्या पैकी, अर्थातच साधारणतः 13, 14, 15 पर्यंत आपल्याला मार्क जर घ्यायचे असतील, साधारणतः 15 पर्यंत जरी मार्क घ्यायचे असतील, तर अशा प्रकारच्या बॅचेस आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहेत. सद्यस्थितीमध्ये ऍप्लिकेशन आहे कोणतं, हिस्ट्री बाय सचिन गुळी हे ऍप्लिकेशन आहे. त्यामध्ये कंबाईनची बॅच आहे, ऑनलाईनची बॅच आहे. त्याच्यामध्ये साधारणतः 40 पेक्षा जास्त व्हिडिओज मी देतोय. समाजसुधारकाची बॅच आहे, यामध्ये आतापर्यंत 15, 20, 15, 17 समाजसुधारक दिलेले आहेत. याच्यामध्ये अजून काही समाजसुधारक ऍड होतील. म्हणजे समाजसुधारक पूर्ण डिटेल्स हे वाचल्यानंतर एक इतिहासाचे वैशिष्ट्य सांगतो,
हे बॅचेस केल्यानंतर, व्हिडिओज आणि माझ्या नोट्स वाचल्यानंतर कोणतंही पुस्तक वाचायचं नाही, हे वाक्य कॉपी करून ठेवा, लिहून ठेवा आणि नंतर मलाही पाठवा. कारण का, तर त्यावर एवढं काम करतोय आणि त्याच्या बाहेर प्रश्न जाण्याची शक्यता नच्या बरोबर आहे. गेला तर इतिहास अलिखित आहे, अलिमिटेड आहे, कुठेतरी एखादा प्रश्न अशा प्रकारचा जाऊ शकतो, परंतु जिथपर्यंत जाऊ शकतो तिथपर्यंत शोधून याला एकत्र आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर या बॅचेस सगळ्या ऍप्लिकेशनवरती आहेत. जर काही समजत नसेल तर नंबर दिलेला आहे माझा, या नंबरवरती फोन करायला विसरू नका. चला, ॲप्लिकेशन अशा प्रकारचा लुक देते, तुम्हाला इन्स्टॉल करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पेड कोर्सेस दिसते, डेमोचे व्हिडिओज दिसतात, फ्रीमध्ये PDF टाकलेले इतिहासाच्या खूप साऱ्या प्रिंट करून घ्या. टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. यामध्ये 14 टेस्ट आहेत जवळपास 199 रुपयेमध्ये. याच्यामध्ये 5 टेस्ट वेगवेगळ्या विषयाच्या आहेत, इतिहास भूगोलाच्या 100 प्रश्नांच्या, आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या टेस्ट आहेत ह्या कॉम्प्रेस केलेल्या आहेत. डेली क्वेश्चन्स आणि आजच्या दिवशी इतिहासात. हे झालं ॲप्लिकेशनच्या थोडक्यात किंवा कोर्स बद्दलची थोडक्यामध्ये माहिती. खालीलपैकी कोणी हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना केलेली आहे? हिंदू धर्म संरक्षण, परत आलं बघा, इथला प्रश्न काय होता, तर इथला प्रश्न हा सांगतोय की जगामध्ये एक जात, एक ईश्वर आणि एकच धर्म असायला पाहिजे, परंतु लगेच याच्यावरती परत प्रश्न आला की हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना कोणी केलेली होती? तर कोण करू शकतं? जो हिंदू धर्माचा कट्टर समर्थक आहे, अर्थातच तो सनातनी व्यक्ती असू शकतो. पुरोगामी हा व्यक्ती हिंदू धर्म किंवा प्रत्येक धर्मावरती टिकून राहत नाही, तो सर्व धर्म समभाव अशा पद्धतीनं पुरोगामी विचाराचा मानतो. परंतु सनातनी व्यक्ती काय करतो? एका धर्माला मानतो आणि तो धर्म कसा स्ट्रॉंग आहे याच्यावरती मात्र तो कंटिन्यू काम करत राहतो. मग इथं काय दिलेलं आहे की हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? ऑप्शन्स काय काय आहेत कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत सांगत चला. तर चाफेकर बंधू, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि विदा सावरकर. तर तुम्हा सगळ्यांना माहित असेल की हिंदू धर्म म्हटलं तर ऑप्शन एलिमिनेट कसं करू शकतो आपण? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं 1935चं भाषण तुम्हाला आठवत असेल, येवला या ठिकाणी, मुक्तिभूमी येवलेला म्हणतात नाशिक जिल्ह्यामध्ये, 1935ला. हिंदू धर्मामध्ये जन्माला आलो असलो तरी हिंदू धर्मामध्ये मी मरणार नाही, हे वाक्य डॉक्टर आंबेडकरांचं आहे. अर्थातच हिंदू धर्माचं समर्थन डॉक्टर आंबेडकरांनी करावं असं वाटतं का तुम्हाला? नाही. डॉक्टर आंबेडकरांनी खूप सारे प्रयत्न केले होते. 35 नंतर 56 पर्यंत ते म्हणत होते की हा धर्म जर सुधारला तर याच धर्मामध्ये मी राहू शकतो, परंतु त्यांनी जवळपास 21 वर्ष अभ्यास केला. धर्म काही सुधारण्याचं नाव घेत नव्हता. जो महात्मा फुले आणि त्याच्या अगोदर आर्य किंवा वैदिक काळापासून, तर हा धर्म सुधारण्याचं नाव घेत नव्हता. म्हणून आंबेडकरांनी परिवर्तनवादी आणि विज्ञानवादी बौद्ध धर्माचा स्वीकार केला. दुसरे व्यक्ती येतात आंबेडकरांचे महत्वाचे आणि गुरु कोण येतात? तर ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी हिंदू धर्मामध्ये जे काही वर्चस्व लादलेलं आहे, कोणी? तर पुरोहित वर्गाने, तर त्यांच्यावरती त्यांनी हल्ला केलेला होता. म्हणजेच हिंदू धर्माचं समर्थन ते करत नव्हते. मग राहिल्या दोनच व्यक्ती कोण आहे? तर एक चाफेकर बंधू आणि दुसरे कोण येतात? तर विदा सावरकर. मग याच्यामध्ये विदा सावरकर हे आपल्या सगळ्यांना माहित आहे की अभिनव भारत असेल किंवा अनेक वेगवेगळ्या धार्मिक संघटनांबरोबर त्यांचा संबंध येत होता. हिंदू धर्म किंवा हिंदू सभेबरोबर त्यांचा संबंध आलेला होता. मग विदा सावरकर हे बरोबर संबंधित होते, परंतु इथं ऑप्शन येत नाही. कारण का? तर विदा सावरकर यांनी 1897-1898 नंतर चाफेकर बंधूंकडून प्रेरणा घेतली क्रांतिकार्याची आणि नंतर ऍक्टिव्ह झालेले होते आणि म्हणूनच यांनी 1898 ला पहिली संघटना सुरू केली. मग पहिले व्यक्ती आता राहिले कोण? एकच राहिले, तर चाफेकर बंधू यांनी भलेही 1897-98 मध्ये क्रांतिकार्याला जरी सुरुवात केली असेल किंवा हिंसक कृतींना, तरी सुद्धा त्याच्या अगोदर त्यांनी हिंदू धर्म संरक्षण सभेची स्थापना 1894 मध्ये सुरू केली होती. मग ऑप्शन्स काय काय आहेत आणि त्या ऑप्शन्स बद्दल थोडक्यामध्ये आपल्याला माहिती घ्यायची. तर चाफेकर बंधू हे ऑप्शन तुम्हाला सगळ्यांना सापडला. चाफेकर बंधूंनी काय केलं होतं? 1896 मध्ये हे चाफेकर बंधू दिवसभर कुस्ती शिकवायचे आणि खेळायचे आणि रात्री भजन कीर्तन करायचे. वडील भजन कीर्तन करण्यामध्ये माहिर होते. मुंबईलाही भजन कीर्तन करायला जात होते. चिंचवड या ठिकाणी राहत होते. चिंचवडमध्ये चाफेकर चौक आहे, खूप प्रसिद्ध आहे क्रांतिकारकांच्या नावाने. 1896 मध्ये यांनी काय केलं? विक्टोरिया राणीच्या पुतळ्याला डांबर फासलं आणि तिथून ते पुण्यापर्यंत पळत आले होते. दुसरी गोष्ट, ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला तर त्या एका मराठी व्यक्तीला, म्हणजे मराठी भाषिक हिंदू व्यक्तीला त्यांनी काय केलं? रस्त्यामध्ये मारहाण केली आणि ते तिथून पण पळ काढलेला होता. त्याच्यानंतर रँड या जुलमी प्ले कमिशनर वरती त्यांनी काय केला? असा जीवघेणा हल्ला केलेला होता, ज्याच्यामध्ये लष्करी सहाय्यक आयस्ट हा जागेवरती मेला आणि दुसरा जो होता रँड
प्लेग कमिशनर जो साताऱ्याचा उपजिल्हाधिकारी होता, तर याला ससूनमध्ये ठेवला आणि काही दिवसानंतर त्याचा मृत्यू झालेला होता. त्याचबरोबर यांनी राष्ट्रभक्त सेवा संघ सावरकरांनी सुरू केला होता. त्याचबरोबर या कृतीतून सावरकरांनी खूप मोठी प्रेरणा घेतलेली त्यावेळची होती. बरं, यांनी प्रेरणा रँडला मारण्याची कोणाकडून घेतली? टिळकांनी केसरीमध्ये लेख लिहिला होता की प्लेगच्या रोगादरम्यान रँड आणि त्याचा सैनिक कशा प्रकारे आपला धर्म भ्रष्ट करतं, यापासून प्रेरणा घेतली होती. चाफेकर बंधू वय किती होतं? 24, 18, ठीक आहे, आणि त्याचबरोबर 21 अशा प्रकारच्या वयाचे हे तिन्ही क्रांतिकारक होते. अजून एक महत्वाची गोष्ट, जेव्हा चाफेकर बंधूंना फाशी देण्यात आली, तिघांना पण फाशी देण्यात आली, तर त्यांच्या आई वडिलांना धक्का बसला होता आणि धक्क्यात त्यांचा मृत्यू झालेला होता. अर्थातच एवढा मोठा धक्का होता की तिघच्या तिघ सुपुत्र हे भारताला स्वतंत्र करण्यामध्ये आपले बळी गेले किंवा हुतात्मा झाले होते. महत्वाचे व्यक्ती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकर यांचे वृत्तपत्र, ठीक आहे, वृत्तपत्र, त्यानंतर महत्वाच्या संस्था आहेत, त्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्स आहेत. आंबेडकर यांच्याबद्दल आपल्याला सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय परिवर्तनाच्या बाबतीमध्ये पूर्णतः शिकायचं आहे. 14 एप्रिल यांचं लेक्चर येऊ शकतं, 30 एप्रिलच्या अगोदर. त्याचबरोबर ॲप्लिकेशनमध्ये हिस्ट्री बाय सचिन गुळिक या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला डॉक्टर आंबेडकरांचे 3 पाठ दिसतील. त्यामध्ये एक पाठ मात्र मी फ्रीमध्ये ठेवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. त्यावरून अंदाज लावा की पुढच्या पाठमध्ये किती इन्फॉर्मेशन टाकलेली आहे जी परीक्षाभिमुख आहे. तर पार्ट 1 आहे, 1, 2 आणि 3 आहेत. त्यापैकी 1 नंबरचा पाठ तुम्ही फ्रीमध्ये बघू शकता. या ॲप्लिकेशनमध्ये डाउनलोड करा आणि बघून घ्या, ठीक आहे. ज्योतिबा फुले, महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षण, सर्वात महत्वाचं स्त्री शिक्षण, त्याच्यानंतर अस्पृश्यता निवारण आणि अस्पृश्यता शिक्षण, आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं की ज्यांच्यावरती अन्याय होतो, म्हणजे बहुजन असतील, शेतकरी असतील, तर यांच्या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी अविरत काम केलेलं होतं. विदा सावरकर यांनी चाफेकर बंधूंपासून प्रेरणा घेतली आणि क्रांती कार्याला आपल्या सुरुवात केली. त्याच्यानंतर 1905 मध्ये पुणे, त्याच्यानंतर लंडन आणि इंडिया हाऊसचं नेतृत्व ते करत असताना 1910 पर्यंतचा प्रवास खूपच सुंदर होता, अफलातून होता. भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी प्रत्येक क्षण ते आपला विचार याच्यामध्येच करत होते की स्वतंत्र कशा पद्धतीनं देता येऊ शकतं, ठीक आहे. अशा पद्धतीने हिंदू धर्म संरक्षण समिती ही चाफेकर बंधू यांच्या नावावरती आपल्याला जाते 1894 मध्ये. नंबर 5 चा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की योमेशचंद्र बॅनर्जी यांची शिफारस ही दादाबाई नौरोजी यांनी केली होती, कारण कलकत्त्याच्या हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील होते योमेशचंद्र बॅनर्जी. दादाबाई नौरोजी भारतीय राजकारणाचे पितामह होते. त्यांची शिफारस किंवा त्यांचं नाव हे त्यांनी पुढे केलं होतं. मग 1885च्या डिसेंबरमध्ये काँग्रेसची स्थापना झाली. अखंड भारतातून एकच राजकीय संघटना पुढे आली, ती म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस होती, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा पहिलं अधिवेशन झालं पुण्याला होणार होतं आणि पुणे सार्वजनिक सभेने त्याची जबाबदारी स्वीकारलेली होती, परंतु कॉलराच्या साथीमुळे मुंबईला गेलं आणि मुंबईमध्ये त्याची सर्व जबाबदारी जी आहे ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने स्वीकारली आणि त्याच्यानंतर ते अधिवेशन तिथं पार पडलं. मग त्या अधिवेशनाचं म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे लेक्चर आहे तर मी इथं लिंक दिलेलं आहे किंवा आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस दिसेल, त्यावर क्लिक करा. ते लेक्चर पण बघून घ्या, पूर्ण डिटेल्स माहिती दिलेले. त्याच्या बाहेर काँग्रेसचा प्रश्न बनणार नाही, शक्यतो बनणार नाही, ठीक आहे. तर पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते? साधा सिंपल प्रश्न आहे, परंतु प्रश्न येण्याचे चान्सेस नाकारता येत नाहीत. तर अबुल कलाम आझाद हे मात्र 1922 नंतरच्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष झालेले होते. मग इथं पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण येतं यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. बद्रुद्दीन तय्यबजी या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. पहिलं अधिवेशन आहे 1885 ला. इथं मी लिंक दिलेलं आहे, त्या लिंक वरती जाऊन तुम्ही पटकन काँग्रेसचे लेक्चर नंतर बघून घ्या, हे लेक्चर झाल्यानंतर. चला, 1885 योमेशचंद्र बॅनर्जी हे पहिले अध्यक्ष आहेत. 1886 मुंबईला, ठीक आहे, 1886 नंतर कलकत्ता आहे, दादाबाई नौरोजी येतात. आणि तिसरं जे अधिवेशन आहे 1887 तर त्याचे अध्यक्ष येतात बद्रुद्दीन तय्यबजी, मद्रास या ठिकाणी झालं होतं. बरं, या अधिवेशनाचं काय वैशिष्ट्य आहे का? मुंबईमध्ये अधिवेशन किती झाली, अध्यक्ष कोण कोण होतं, प्रश्न येऊ शकतो. कलकत्तामध्ये अध्यक्ष कोण होतं, अधिवेशन किती झालेली आहे, प्रश्न येऊ शकतो. त्यावरती ठराव कोणता मांडलेला आहे. त्यानंतर इथं मद्रासच्या अधिवेशनामध्ये 1887 ला समाजवादी परिषद म्हणजे भारतीय समाजवादी सोशल कॉन्फरन्स
सुद्धा इथं सुरू केली होती. ती कोणी सुरू केली होती यावर प्रश्न येऊ शकतो. न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केलेली होती. आणि 1885 ला जेव्हा पुण्यामध्ये अधिवेशन भरलं होतं सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली, तर त्यावेळी टिळक आणि त्यांच्यासोबत असणारे जे काही महत्त्वाचे व्यक्ती होते सहकारी, त्यांनी सांगितलं समाजवादी परिषद जर इथं घेतली तर मंडपाला आग लावली जाईल. म्हणून ते अधिवेशन फर्ग्युसन कॉलेजच्या एम्पी थिएटरमध्ये तिथं घेतलेलं होतं. एम्पी थिएटर खूप प्रसिद्ध आहे. विरा शिंदेनी पहिली अस्पृश्य परिषद 1912 ला भांडारकरांच्या नेतृत्वामध्ये तिथंच घेतली होती. इथं न्यायमूर्ती रानडे यांनी काँग्रेसची सामाजिक परिषद सुद्धा तिथंच घेतलेली होती. तर हे लक्षात ठेवा. 1887 ला अशा प्रकारे इथं मद्रासच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बदरुद्दीन तय्यबजी राहिलेले होते. आता याच निमित्ताने आपल्याला महत्त्वाचे अध्यक्ष कोण कोण काँग्रेसमध्ये दिलेलं आहे पूर्ण, मी यावरती जास्त बोलणार नाही. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची लिंक दिलेली ते नंतर लेक्चर तुम्ही सविस्तर बघून घ्या. अजून एक महत्त्वाची सूचना आहे, ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. जवळपास इथं 14 टेस्ट पेपर आहेत 199 रुपयामध्ये. ठीक आहे. आणि हे टेस्ट सिरीज तुम्ही मोबाईलमध्ये सोडवू शकता. विश्लेषण आणि OMR सीटची तुम्हाला प्रिंट काढता येऊ शकते. ठीक आहे. पुढे जाऊया आपण. महत्त्वाचं आहे हॅमलेट या नाटकाचे विकार विलसित या नावाने मराठी भाषांतर कोणी केलेलं होतं. मराठी भाषांतर मी मुद्दाम फोटो टाकला होता. ह्या व्यक्तीनं, या समाजसुधारकांनी या हॅमलेट या विल्यम शेक्सपियर या नाटकाचं विकार विलसित या टायटल खाली मराठीत भाषांतर केलं होतं 1883 मध्ये. ठीक आहे. लक्षात ठेवा. मग कोणी केलं? विदा सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, त्याचबरोबर महर्षी धोंडो केशव कर्वे आणि विष्णुशास्त्री पंडित. तर इथं काही ऑप्शन्स इलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा. ऑप्शन्स काय येऊ शकतं खाली कमेंट्स बॉक्समध्ये टाका, लाईव्ह कमेंटमध्ये तुमचा ऑप्शन्स टाका. तोपर्यंत आपण बघूया विदा सावरकर आणि शेक्सपियर किंवा हे हॅमलेट याचा काही संबंध येतो का? काहीही संबंध नाही. ऑप्शन्स डिलीट करायचे कसे सांगतो. विष्णुशास्त्री पंडित आणि या विकार विलसित याचा संबंध येतो का? काहीही नाही. किंवा तिसरा ऑप्शन आहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांना स्त्रियांचा उद्धार आणि स्त्रियांचं शिक्षण याच्या व्यतिरिक्त काही सुचलं होतं का? काहीच नाही. मग हे नाटकाचं रूपांतर मराठीत करायला वेळच नाही मिळाला. 2 ऑप्शन कट झाले. राहिला एकच ऑप्शन विष्णुशास्त्री पंडित. आता या हॅमलेट नाटकाचं भाषांतर मराठीमध्ये केलं होतं विकार विलसित. विकार विलसित म्हणजेच काय आहे तर एक सुधारणावादी शब्द आहे. त्याचबरोबर हॅमलेटच्या नाटकाचं रूपांतर करणारा व्यक्ती हा समाज सुधारकवादी असू शकतो. ही कन्सेप्ट बॅकअप माइंडमध्ये ठेवायची. ना की असा व्यक्ती कोणता, तर असा व्यक्ती जो सनातनी विचार ठेवतो, असा व्यक्ती ज्यांना परिवर्तन नको आहे, असे व्यक्ती की जे समाज सुधारकांना टोटली विरोध करतात, हे व्यक्ती असं काही करू शकत नाहीत. कधी लक्षात ठेवा. कोणत्या जहालवादी, कोणत्या क्रांतिकारक व्यक्तीने किंवा जहालवादी व्यक्तीने कोणाचं तरी मांडलेलं आहे आणि त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे. कधीच कोणीच केलेलं नाही. म्हणूनच विष्णुशास्त्री पंडित हे सुद्धा याचा काही संबंध लागत नाही. एकच ऑप्शन राहिला गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर सुधारक होते, सर्वात महत्वाचे सुधारक होते. लोकमान्य टिळक यांच्यासोबत अनेक वेळा त्यांचं समाज सुधारणा अगोदर की राजकीय सुधारणा अगोदर यावरून वाजलेलं होतं. आणि केसरी आणि त्याचबरोबर महत्वाचं याचं विश्लेषण मी पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सविस्तर देणार आहे हेमलेट, कारण यावरती प्रश्न आलेला आहे. त्यांचे लेख, त्यांचं टायटल आणि हे पुस्तक कधी ट्रान्सलेट केलं 1883 ला. तुम्ही सगळ्यांनी सांगितलं असेल आतापर्यंत 1883 ला ट्रान्सलेट केलेलं. ओके. तर आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये समाज सुधारणा की राजकीय सुधारणा अगोदर यावरून खूप मोठा वाद झाला आणि म्हणूनच 1887 पासून त्यांच्यामध्ये फूट पडली. मग केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र टिळक घेऊन गेले. यांनी नवीन वर्तमानपत्र सुरू केलं. आगरकरांनी कोणतं होतं ते तर सुधारक होतं. ठीक आहे. आता सर्वात महत्वाचं यांच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण हॅमलेट आणि त्यांचे लेख कोणकोणते आहेत हे मुद्दाम टाकलेलं आहे, तुम्हाला जास्त प्रश्न कव्हर व्हावेत यासाठी. तर विल्यम शेक्सपियरचं नाटक आहे हॅमलेट. या कादंबरीचं त्यांनी काय केलं, नाटक नाही, विकार विलसित यामध्ये रूपांतर केलं 1883 ला. मराठीमध्ये भाषांतर केलेलं होतं. आता इतर साहित्य कोणतं आहे की ज्यावरती तुमचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न आलेले आहेत आतापर्यंत. तर आमचे डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस हे पुस्तक 1882 मध्ये आगरकरांनी लिहिलं होतं. आता ही केस काय आहे तर महादेव बर्वे म्हणजे कुठून आले तर कोल्हापूरचे बर्वे जे आहेत तर यांच्यावरती यांनी मानहानीची केस टाकली टिळक आणि आगरकर यांच्यावरती. कारण का तर केसरी आणि मराठा वर्तमानपत्रातून बर्वे यांच्यावरती खूप मोठी टीका केली होती या दोघांनी. आणि बर्वेवरती टीका केल्यामुळे त्यांनी काय केलं तर यामध्ये तथ्य काहीच नाही आणि तरी सुद्धा तुम्ही माझं मानहानी किंवा माझी मानहानी करताय किंवा माझं नाव खराब करताय म्हणून यांच्यावरती केस टाकली. आता ह्या केसची गंमत अशी होती 120 दिवसांची शिक्षा. नवीन जोश होता आगरकर आणि टिळकांमध्ये, नवीन जोश होता. आणि केसरी आणि मराठा नुकतंच 81 ला सुरू केलं होतं जानेवारी पासून. 120 दिवसांची शिक्षा झाली. त्यांनी काय केलं, चांगली वर्तवणूक होती म्हणून 19 दिवस आपल्या त्यांच्या शिक्षेतून वजा केले. टिळकांना झालेली पहिली शिक्षा आहे.
भारतामध्ये पीएसआयच्या इंटरव्ह्यूमध्ये आम्ही विचारत होतो की IPC 124 हे कलम खूप चर्चेत आहे सध्या, सुप्रीम कोर्टात त्याला स्थगिती दिलेली आहे, तर ते मुलांना व्यवस्थित सांगता येत नव्हतं. तुम्ही पण काय आहे ते बघून घ्या व्यवस्थित. दुसरी महत्वाची गोष्ट, आम्ही फरक विचारत होतो की देशद्रोह आणि राजद्रोह, ओके, देशद्रोह आणि राजद्रोह याच्यामधला फरक काय आहे, हा फरक पण पोरांना सांगता येत नव्हता. तर हे एकदा बघून घ्या व्यवस्थित इथे. ठीक आहे, चला 19 दिवस वजा केले, राहिले 101 दिवस, आणि म्हणूनच यांनी आपल्या पुस्तकाला नाव दिलं होतं 101 दिवस, डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस. ठीक आहे, चला हे डोंगरीचा तुरुंग म्हणजेच कुठं आला, तर अहमदनगर या ठिकाणी डोंगरीचा तुरुंग आहे. त्या तुरुंगामध्ये 1942 असेल तर त्या चळवळी दरम्यान अनेक भारतीय नेत्यांना तिथं ठेवलेलं होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जे होते, चौथे शिवाजी, तर कोल्हापूरचे, ते यांना सुद्धा त्याच तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं. मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झालेला होता. पुढे जाऊया, स्त्रियांनी जाकीटे घातलीच पाहिजे, स्त्रियांनी जॅकेट घातली पाहिजेत, हे त्यावेळी आगरकरांनी लिहून ठेवलं होतं. हिंदुस्थानचे राज्य कोणासाठी, ब्रिटिशांना प्रश्नचिन्ह विचारत होते. वाचाल तर अचंबित व्हाल, देशाच्या दारिद्र्यावरती त्यांनी टीका केलेली होती. मग आगरकरांचं वाक्य एखादं तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे, 2022च्या पूर्व परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. त्यानंतर शेक्सपियर, भवभूती आणि कालिदास. ठीक आहे, त्यानंतर वाक्यमीमांसा, वाक्याचे पृथक्करण, हे व्याकरण विषयक पुस्तक आहे आगरकर यांचं. तर अशा पद्धतीने निवडक काही लेख, निवडक काही अग्रलेख हे आगरकर यांचे प्रसिद्ध होते. त्या समाज सुधारकांच्या लिस्टमध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. दुसरा 7वा प्रश्न आहे, फैजपूर अधिवेशनात 20,000ची रक्कम देऊन अधिवेशनाचा अर्धा भार कोणी उचललेला होता. प्रश्न भलेही नवीन असला, प्रश्नाचं उत्तर भलेही माहित नसलं, तर कंटेंटच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन निघून जाते. चला, तर प्रश्न, अधिवेशन कोणत्या वर्षी झालं, पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगा. अध्यक्ष कोण होता ते पण सांगा, मी ऑप्शन तोपर्यंत बघत राहतो. की माधवराव देशपांडे, संत गाडगेबाबा, धनाजी चौधरी आणि साने गुरुजी. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे 1, 2, 3, 4 मध्ये. ठीक आहे, देऊ शकता तुम्ही. 20,000ची मदत केली होती. फैजपूरचं अधिवेशन आहे, वैशिष्ट्य काय त्याचं, काँग्रेसचा व्हिडिओ बघा, सगळी डिटेल्स आहे. हे अधिवेशन 1936 मध्ये झालं होतं. अधिवेशनाचा जिल्हा आहे जळगाव आणि ठिकाण आहे फैजपूर. अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. अधिवेशनाचं वैशिष्ट्य होतं पहिलं ग्रामीण भागातील अधिवेशन. या अधिवेशनामध्ये कामगार आणि त्याचबरोबर शेतकरी यांच्याबद्दलचा ठराव मंजूर करण्यात आला होता. या अधिवेशनाला उत्तर आहे काय, तर उत्तर येतं माधवराव देशपांडे यांनी 20,000 रुपयाची रक्कम दिली होती. टोटल खर्च जो आहे तर 35 ते 45 हजाराच्या दरम्यान झाला होता. अर्धा भार अधिवेशनाचा यांनी उचललेला होता. त्या अधिवेशनामध्ये धनाजी चौधरी यांनी खूप महत्वाचा आश्रम किंवा खूप महत्वाचा रोल प्ले केला होता. तिथं अधिवेशनाची जबाबदारी सांभाळलेली होती. साने गुरुजी यांनी सुद्धा अधिवेशन सक्सेस व्हावं याच्यासाठी खूप प्रयत्न केला होता. त्यावेळी काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष, त्यावेळेचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष कोण होते, तर जेधे, केशवराव जेधे, लक्षात ठेवा, केशवराव जेधे होते, केशवराव जेधे. आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला, कोणत्या, केंद्रीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्यांना असं वाटत होतं की महाराष्ट्रातील किंवा हे पहिलं ग्रामीण अधिवेशन सक्सेस होणार नाही, परंतु या सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीने केशवराव जेधे यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला काँग्रेस समजलेले आहे, लक्षात ठेवा. आणि यांनी आपलं चॅलेंज स्वीकारलं होतं. जेव्हा आपण चॅलेंज स्वीकारतो ना, तर त्यावेळी आपण ते करूनच दाखवत असतो, कारण चॉईस इज युअर, तुमची चॉईस असते. आणि म्हणून यांनी सक्सेस करून दाखवलेलं अधिवेशन होतं. हे अधिवेशन कोणत्याही कारणास्तव अपयशी होता कामा नये, म्हणून अनेक दल बनलेले होते, अनेक टीम बनल्या होत्या, अनेक संस्था काम करत होत्या. सर्वोदय आश्रमासारखे अनेक खूप साऱ्या संस्था काम करत होत्या. अजून वैशिष्ट्याची गोष्ट होते की संत गाडगेबाबा हे सुद्धा जातीनं तिथं उपस्थित होते आणि साफ सफाईचं काम हे संत गाडगेबाबा तिथं करत होते. प्रश्न इनडायरेक्टली तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर हे अधिवेशन आहे. अजून वैशिष्ट्य काय येतं, हे 50वं अधिवेशन होतं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 1885 नंतरचं. या अधिवेशन सक्सेस झाल्यानंतर मग महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा प्रसार व्हायला सुरुवात झाली होती. संपूर्ण महाराष्ट्राला काँग्रेस समजली दिनकर केशवराव जेधे यांच्यामुळे, परंतु त्याचं सक्सेस जे जातं सर्वात महत्वाचं तर याच व्यक्तीला जातं आणि 1936च्या फैजपूर अधिवेशनाला जातं. ठीक आहे, सर्वात महत्वाचं आहे. त्यानंतर महत्वाचा, फैजपूर मधून कोणीतरी आहे जो आपल्या बॅच मध्ये आहे कोणीतरी, आणि त्यांनी मला लास्ट टाइम सांगितलं होतं सर जिथं अधिवेशन झालं होतं 50व त्याच गावामध्ये मी राहतोय. ओके, आनंदाची गोष्ट आहे. हो, योग्य उत्तर शोधा हा प्रश्न आहे नंबर 8चा. काय सांगतोय, भूदुर्ग दुर्ग
त्याच्यानंतर दुसरं आहे पृथ्वीराज आणि संयोगिता, तिसरं आहे द्रोणी मणिहरण, द्रोणी मणिहरण. तर कोणत्या चळवळी दरम्यान 3 नाटकांवरती बंदी घालण्यात आलेली होती? तर नाटकं आहेत भूदुर्ग दुर्गा, पृथ्वीराज संयोगिता, द्रोणी मणिहरण. तर ही नाटकं आहेत. मग इथं ऑप्शन्स आहेत 1905 ची स्वदेशी चळवळ, 1930 चं सविनय कायदेभंगाची चळवळ, 1920 ची आहे असहकार चळवळ आणि 1942 चे आहे छोडो भारत आंदोलन. आपल्या बॅच मध्ये महात्मा गांधी, गांधी युग पहिला हा जो चॅप्टर येतो, तर याच्यामध्ये ह्या सर्वात महत्त्वाच्या चळवळी येतात. 20, 30 आणि 42च्या चळवळी. 17 पासून संघर्ष सुरू होतो त्यांचा. परंतु इथं टिळकांचा युग आहे आणि टिळकांच्या कालावधीमध्ये स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. मग हे तिन्हीचे तिन्ही नाटकं खालीलपैकी कोणत्या चळवळीशी संबंधित आहेत? प्रश्न कसा, कुठे, कधी, काय येऊ शकतो, काही भरोसा नाही. म्हणून बऱ्यापैकी नवीन प्रश्न घेतो जो तुम्हाला माहिती द्यावी. असा उद्देश आहे की फॅक्ट जे घेतले होते, 5 फॅक्टचे लेक्चर आहेत, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघू शकता. आता विशेष काय येतं बघा, की हे सगळी नाटकं आहेत आणि नाटकांच्या निमित्ताने महात्मा गांधीजींच्या कालावधीमध्ये कोणती नाटकं प्रसिद्ध झाली होती का? वाचनात आलंय का? नाही. तर मग नाटकं ही फक्त टिळकांच्याच कालावधीमध्ये प्रसिद्ध झाली होती. कारण का? तर नाटकांमधून जनजागृती करायचं काम होतं. महात्मा गांधीजी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरत होते, परंतु लोकमान्य टिळकांच्या कालावधीमध्ये लिखाणाच्या माध्यमातून प्रसिद्धी होत होती, जनजागृती होत होती. हे क्ल्यू फक्त ऍक्टिव्ह करायचे आपले. हे फक्त समजलं पाहिजे की माध्यम काय असू शकतं. लोकमान्य टिळक हे लिखाणाच्या माध्यमासाठी प्रसिद्ध होते, महात्मा गांधीजी फील्डवरती काम करायचे जाऊन, ठीक आहे, ग्राउंड लेवलवरती. म्हणून याचं उत्तर मग एवढं सांगितल्यानंतर तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे की लोकमान्य टिळकांचा कालावधी म्हणजे स्वदेशी नाटक, स्वदेशी चळवळीच्या दरम्यान स्वदेशी आहे, त्याचबरोबर बहिष्काराचे आहे, त्याचबरोबर बंगालची फाळणीमुळे सुरू झालेली वंगभंग आंदोलन आणि स्वदेशी चळवळ आहे. तर ही महत्त्वाची नाटकं होती. आता या नाटकांचे लेखक होते काणे. यांना क्लर्कची नोकरी सोडावी लागली होती. ही नाटकं त्यांनी लिहिलेली होती जनजागृतीसाठी. मग याच्याबद्दलचं काही माहिती मिस होऊ नये म्हणून तुम्हाला काय करू, याच्यावरती डिटेल्स थोडक्यामध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला सगळ्यांना माहित असेल सविनय कायदेभंग चळवळ 1930 मध्ये सुरू झाली होती. 1934 मध्ये महात्मा गांधीजींनी ही परत घेतली होती. 1931 मध्ये 5 मार्च 1931 ला गांधी आयर्विन करार झाला आणि ही चळवळ मात्र गांधीजींनी काही कालावधीसाठी स्टॉप केली, नंतर येऊन परत 32 मध्ये सुरू केलेली होती. असहकार चळवळ 1920 मध्ये सुरू झाली होती. चौरी चौरा हत्याकांडानंतर 1922 ला ते बंद झाली होती. चौरी चौरामध्ये अनेक लोकांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. त्या शिक्षामध्ये मदन मोहन मालवीय यांनी वकिली केलेली होती, चुकीच्या पद्धतीने शिक्षा दिल्या म्हणून. भारत छोडो आंदोलन हे 1942, परंतु 1944 नंतर या आंदोलनाची तीव्रता कमी झाली आणि 42 मध्ये खूप साऱ्या लोकांना आतमध्ये टाकलेलं होतं आणि म्हणूनच इथं राजाजी योजना आलेली होती. राजाजी यांनी मोहम्मद अली जिना यांच्याबरोबर पत्रव्यवहार केला होता 1944 ला. तर यावर राज्यसेवेवरती प्रश्न विचारलाय, राजाजी योजनेवरती. आणि मग 47 ला स्वातंत्र्य देण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल हा छोडो भारत, परंतु बॅकअपला ह्या महत्त्वाच्या चळवळी काम करत होत्या 1905 नंतरच्या. तर या नाटकांच्या बद्दलचं आपल्याला डिटेल्स मध्ये थोडक्यात माहिती मला यावरती सांगायची आहे. तर गणेश धोंडदेव काणे ब्रिटिश सरकारमध्ये क्लर्कची नोकरी करत होते. त्यांनी भूदुर्ग दुर्ग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारावरती नाटक लिहिलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज आणि 1925 बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळ यावरती मी ऑलरेडी याच्या अगोदर फॅक्ट घेतलेली आहे. तर आणि त्याबरोबर एक प्रश्न पार्ट 1 मध्ये अतिसंभाव्य प्रश्नांच्या पार्ट 1 मध्ये तुम्हाला शिवजयंतीवरती मी प्रश्न टाकलेला होता, तर ते एकदा बघून घ्यायचंय. त्यानंतर पृथ्वीराज संयोगिता, हे पृथ्वीराज आणि संयोगिता, पृथ्वीराज हिंदू राजा शेवटचा आणि त्याबरोबर त्यांची प्रेयसी संयोगिता, याच्यावरून त्यांनी काय केलेलं होतं, तर पृथ्वीराज म्हणजे लोकमान्य टिळक आणि जयचंद म्हणजे मावळवादी लोक आहेत अशी टीका केलेली होती. केशर सिंग हे केसरी वृत्तपत्राशी संबंधित येतात. द्रोणी मणिहरण पूर्ण ताकदीने तुम्ही इंग्रज सरकारची सत्ता संपवा असा संदेश त्यांनी दिला होता. संगीत लंका विध्वंस हे नाटक सुद्धा संशयित होतं, परंतु बॅन घातलेली नव्हती. ही नाटकं लिहिल्यामुळं कानेंना आपली क्लर्कची नोकरी मुकावी लागली होती किंवा सोडावी लागलेली होती. अनेक नाटकं आहेत. त्याबरोबरच इथं आहेत अनंत वामनराव बर्वे, महाराणा प्रताप, स्वदेशीची चळवळ, इस्माईल युसुफ यांचं स्वदेशीची चळवळ, ही सगळी महत्वाची नाटकं 1905च्या दरम्यानची आहेत. बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये लिहिलेली नाटकं आहेत. त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. पुढे आहे महाराष्ट्रात ... या वर्तमानपत्रातून पुनर्विवाहाची प्रथा प्रथम चर्चा करण्यात आली होती. पुनर्विवाहाची प्रथम चर्चा अशा अँटी क्वेश्चन येऊ शकतात, नाकारता येत नाही. तर इथं वर्तमानपत्र आहे 1877चं दिनबंधू, लक्षात ठेवा 1877चं दिनबंधू. त्यानंतर चिपळूणकरांचा आहे निबंधमाला. तर पुनर्विवाहाची प्रथा किंवा पुनर्विवाहाची चर्चा निबंधमाला करणारच नाही, कारण समाज सुधारणावादी वर्तमानपत्र नव्हतं.
प्रभाकर हे वर्तमानपत्र होतं, परंतु महाजन यांचं, परंतु त्यामध्ये लोकहितवादी लिहित होते ते तिथपर्यंत ठीक आहे. परंतु प्रथम चर्चा कशात मध्ये करण्यात आली, तर प्रथम चर्चा इथं दर्पण नावाच्या वर्तमानपत्रामध्ये ज्याची स्थापना केली, ज्याची सुरुवात इथं जांभेकरांनी 1832 मध्ये केली होती. मुंबई समाचार किंवा मुंबई अखबार हे वर्तमानपत्र 1828 आहे, सर्वात जुनं आहे मुंबई समाचार. परंतु दर्पण हे वर्तमानपत्र 1832 आहे. पहिलं वर्तमानपत्र हे असू शकत नाही, कारण पहिलं वर्तमानपत्र कोणतं आहे तर 1828 आहे, मुंबई बॉम्बे समाचार नावाचं. हे तुम्हाला ऑलरेडी एका प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे सविस्तरपणे. आणि हे प्रभाकर नावाच्या वर्तमानपत्रातून शतपत्रे, लोकहितवादी आपली शतपत्रे इथं प्रसिद्ध करत होते महाजन यांच्या वर्तमानपत्रातून. तर पुनर्विवाहाची प्रथा, मग पुनर्विवाह झालाच पाहिजे याच्यासाठी 1861, 1865 आणि 1893 यांनी विधवा विवाह उत्तेजक, पुनर्विवाह उत्तेजक मंडळी याची स्थापना केलेली आपल्याला दिसून येतात. मग याच्यामध्ये टिळक त्याच्यामध्ये रानडे येतात, कर्वे येऊ शकतात आणि बापट, अशा खूप साऱ्या मंडळी याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर पुनर्विवाह कोणाकोणाचे घडलेले होते, कोणत्या संस्थांच्या माध्यमातून घडवून आणलेले होते, कोणत्या व्यक्तींचे पुनर्विवाह झालेले होते, कोणत्या समाज सुधारकाने आपला पुनर्विवाह केलेला होता, या कन्सेप्टवरती एवढे प्रश्न बनू शकतात, लक्षात ठेवा. दुसरी महत्वाची गोष्ट, वृत्तपत्र जे आहेत, वृत्तपत्र, तर या टॉपिकवरती प्रश्न येऊ शकतो. सुधारणावादी वर्तमानपत्र कोणती होती, इथं तुम्हाला प्रश्न येण्याचा चान्स नाकारता येत नाही. 1865 साली बघा, मी नवीन कंटेंट घेऊन येतोय, नवीन प्रश्न आणतोय जो तुमच्या वाचनात आलेले नव्हते, आणि असेच प्रश्न आयोग विचारतं पूर्व किंवा मुख्य परीक्षेला, तर नक्की फायदा होणार आहे. आणि 1865 साली यांनी नेटिव्ह जेंटलमन लोकांनी कुटुंबासमवेत सर्कस पाहण्याला उत्तेजन देण्याचा क्लब त्यांनी सुरू केला होता. नेटिव्ह जेंटलमन लोकांनी काय करायचं, कुटुंबासोबत सर्कस पाहण्यास उत्तेजन देणारा क्लब सुरू केला होता. ऑप्शन्स काय आहेत, राम बाळकृष्ण जयकर, आत्माराम तर्खडकर, भिकोबा चव्हाण आणि न्यायमूर्ती रानडे. मग तुम्हाला याचं उत्तर जमायला पाहिजे. 1865चं वर्ष आहे, मग 65 मध्ये कोणत्या व्यक्ती बसतात या ठिकाणी, तर 1865 राम जयकर बसतात, न्यायमूर्ती रानडे बसतात, आत्माराम पांडुरंग तर्खडकर बसतात, भिकोबा चव्हाण बसतात. पहिली कन्सेप्ट समाप्त झाली. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की समाज सुधारणावादी व्यक्ती म्हणून खालीलपैकी कोणाला कन्सिडर केलं जातं, म्हणजे स्त्रियांना बाहेर काढायचंय कुटुंबासमवेत सर्कस बघायला, स्त्रियांना बाहेर काढायचं, जोक नाही त्यावेळेच्या स्त्रियांना बाहेर सर्कस पाहायला घेऊन जाणं. मग विचार असा क्रांतिकारी कोण मांडू शकतो, तर न्यायमूर्ती रानडे घाबरत होते. काय म्हणत होते, घाबरत होते, बहिणीचा पुनर्विवाह लावून दिला नव्हता. ऑप्शन्स कट झाला एक, ठीक आहे. दुसरा ऑप्शन राहिलं कोणते, तर आत्माराम पांडुरंग तर्खडकर प्रार्थना समाज आणि परमहंस सभा यामध्ये सहभाग होता, परंतु डॉक्टर होते. पहिली गोष्ट, इंग्रजी राजवट यांना वरदान वाटत होते, भास्करराव चव्हाण यांना भास्करराव यांना वाटत नव्हते, यांचे बंधू तर्खडकर यांना, बरोबर. परंतु आत्माराम पांडुरंग तर्खडकर समाज सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारचा स्टँड घेतील कदापि शक्य नाही. तिसरा ऑप्शन कोणता राहिला, भिकोबा चव्हाण. भलेही यांनी 1875 नंतर मुंबईमध्ये रात्रशाळा प्रार्थना समाजाच्या वतीने सुरू जरी केली असली तरी अशा प्रकारचं काम करणार नाहीत, ठीक आहे. मग एकच ऑप्शन राहिला, राम बाळकृष्ण जयकर यांचा संबंध कोणत्या सभेबरोबर येतो, तर प्रार्थना समाज याबरोबर यांचा संबंध येतो, ठीक आहे, प्रार्थना समाज. आणि परिवर्तनवादी विचार ठेवणारे राम बाळकृष्ण जयकर जे होते, तर अनेक वर्ष प्रार्थना समाजाची महत्वाची जबाबदारी ते सांभाळत होते. म्हणजे प्रार्थना समाज भलेही यांच्या कल्पनेतून आला असला तरी पण अशा प्रकारचा क्लब सुरू करण्याचं परिवर्तनवादी विचार जे आहेत, तर हे राम बाळकृष्ण जयकर यांच्यामध्ये होते, आणि म्हणूनच यांना संस्थेची समाजाची खूप महत्वाची जबाबदारी त्यांनी दिलेली होती. आता इथं खूप साऱ्या व्यक्ती आल्या, त्यांच्याबद्दल पण थोडक्यात बघूया. न्यायमूर्ती रानडे होते, तर सर्वात महत्वाचं की हे न्यायमूर्ती होते, त्याच्यामुळे यांना वेल्बी कमिशनच्या समोर साक्ष नोंदवता आली नाही. ब्रिटिश सरकारच्या विरोधात कोणत्याही प्रकारची भूमिका घेता आली नव्हती. 1875 नंतर जो दुष्काळ पडला होता, तर हा दुष्काळ योग्य आहे, तो मानवनिर्मित आहे, अशी चुकीची भूमिका रानडे यांनी घेतली होती. स्वतःचा विवाह 1873 मध्ये पुनर्विवाह करून घेतला, परंतु विधवा बहिणीचा विवाह मात्र लावता आलेला नव्हता. यांच्याबरोबर पंचाहौद मिशन प्रकरण खूप गाजलेलं होतं. त्याचबरोबर हे प्रार्थना समाजासोबत जोडलेले होते 1901 शेवटपर्यंत. हे न्यायमूर्ती रानडे आहेत. दुसरे आत्माराम पांडुरंग तर्खडकर 1845 मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज जेव्हा सुरू झालं होतं मुंबईमध्ये, तर त्यावेळी भाऊदाजी लाड
भाऊ, दाजी, लाड यांच्यासोबत महत्वाचे डॉक्टर जर कोण असतील तर आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. काही पुस्तकात 9 डॉक्टर्स दिलेले आहेत, काही पुस्तकात 12 दिलेले आहेत. त्याच्यावरती शोध कार्य सुरू आहे, अर्थात अभ्यास सुरू आहे त्यावरती. चला, अभ्यास सुरू आहे वाक्य बोलल्यानंतर लक्षात आलं असेल कोण म्हणतंय. तर आत्माराम पांडुरंग तरखडकर, तर या महत्वाच्या व्यक्तीने काय केलं, 1864 मध्ये जेव्हा केशवचंद्र सेन ब्राह्मो समाजाचे महत्वाचे आचार्य ते जेव्हा बॉम्बे दौऱ्यावरती आले होते, तर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन प्रार्थना समाज सुरू केला होता. ठीक आहे. प्रार्थना समाज हा ऍक्च्युली परमहंस सभेची डायरी हरवल्यानंतर सुरू झालेला समाज होता. हा यांच्या संकल्पनेतून आलेला होता. आत्माराम पांडुरंग तरखडकर. भिकोबा चव्हाण यांनी रात्रशाळा सुरू केली होती आणि त्याचबरोबर मुंबईमध्ये असणारा सध्याचा रेड लाईट एरिया आहे, तर त्याच्या बाजूला खूप साऱ्या शाळा यांनी सुरू केलेल्या होत्या. भिकोबा चव्हाण यांनी प्रार्थना समाजाचे सक्रिय सदस्य होते. तर या प्रश्नाच्या निमित्ताने आपण राम बाळकृष्ण जयकर आणि संबंधित असणाऱ्या व्यक्ती यांना सविस्तर बघितलेले आहे. लेक्चर शेवटपर्यंत बघा, नवीन नवीन प्रश्न आणि नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत येते. रिव्हिजन तर होते तुम्ही जे वाचलेलं आहे. बुद्धी प्रामाण्यवाद व विश्वधर्म या दोन प्रमुख कल्पना कोणत्या पर्यायाशी संबंधित आहेत? पर्याय म्हणजे काय दिलेले आहेत इथं, उत्तर दिलेले आहेत. तर बुद्धी प्रामाण्यवाद आणि विश्वधर्म या दोन संकल्पना. बुद्धी प्रामाण्यवाद आणि विश्वधर्म म्हणजे परिवर्तनवादी वाटू शकतात. मग कोणता समाज असा आहे, तर या प्रमुख कल्पना सांगितलेल्या आहेत. तर या बुद्धी प्रामाण्यवाद आणि ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत, तर या एकतर एज्युकेटेड पर्सन कडूनच येण्याची शक्यता सांगता येत नाही. एज्युकेटेड पर्सन कडून आलेली संकल्पना आहे. त्याचबरोबर विश्वधर्म म्हणजे धर्माच्या बद्दलचे त्यांनी खूप महत्वाचं कन्सेप्ट क्लिअर केलेले आहे. त्याचबरोबर तिसरी महत्वाची की बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजेच काय, तर जे प्रेझेंट आहे आणि जे प्रॅक्टिकल आहे, तर यावरती सर्वात जास्त विश्वास, यावरून आपल्याला उत्तर शोधता येऊ शकतं. प्रार्थना समाज हा ऍक्च्युली 1867 मध्ये, परंतु विश्वधर्म आणि बुद्धी प्रामाण्यवाद त्याच्यामध्ये बसत नाही. त्यांनी काय केलं तर एकेश्वरवाद, ओके, एकेश्वर उपासक मंडळी याचं पूर्ण जुनं नाव आहे. तर एकेश्वर वादावरती त्यांनी काय केला, भर दिलेला होता. सत्यशोधक समाज हा 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केला. परंतु विश्वधर्म आणि बुद्धी प्रामाण्यवाद हे यांच्याबरोबर जोडलं जाऊ शकत नाही. परंतु ह्या संकल्पना याच्याच आहेत, परंतु जोडलं जाणार नाही. रामकृष्ण मिशन हे स्वामी विवेकानंद यांनी 1896 मध्ये जरी सुरू केलं असलं तरी या कॉन्सेप्ट जे आहेत तर इथं जात नाहीत. विश्व धर्म परिषदेला ते हजर जरी राहिले असतील शिकागोला, तरी सुद्धा त्याचा संबंध येत नाही. एकच राहतं मानव धर्म सभा. मग त्यावेळी वेल एज्युकेटेड पर्सन कोण कोण होते, तर दुर्गाराम मंछाराम, ठीक आहे, आणि दुसरे व्यक्ती होते दादोबा पांडुरंग तरखडकर. यांनी कोणत्या ठिकाणी सुरू केलेला होता, तर सुरत या ठिकाणी सुरू केलेले मानव धर्म सभा होती. या मानव धर्म सभेचा उद्देश काय होता, तर बुद्धी प्रामाण्यवाद म्हणजे तुमच्या बुद्धीला जे पटतंय तर ते तुम्ही स्वीकारा, ना की कोणीतरी लादतंय ते स्वीकारू नका. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की विश्वधर्म, हा विश्वधर्म म्हणजे संकल्पना जी आहे तर एकच धर्म एकच जात या संकल्पनेवरती आधारित असणारे साधर्म सांगणारी विश्वधर्म संकल्पना. म्हणजेच काय, तर इथं धर्म शब्द आला, याच्यावरून आपल्याला धर्माबरोबर जोडता येऊ शकतं. मी अगोदर जिथे लिहून ठेवलेले होते. तर सुरत यांच्यानंतर बदल्या जेव्हा झालेल्या होत्या त्यानंतर मात्र या मानव धर्म सभेनं काम करायचं बंद केलेलं होतं. याची स्थापना 1844 सुरत या ठिकाणी आहे. ठीक आहे, हे पण लक्षात असू द्या. पुढे जाऊया आपण. योग्य जोड्या जुळवा. या 15 प्रश्नामध्ये प्रत्येक फॉर्मॅट तुम्हाला डिस्कस केला जातोय. मग जोड्या लावापासून रिकाम्या जागा, त्याचबरोबर पर्याय शोधापासून योग्य उत्तर शोधापर्यंत. तर फायनान्स कमिटी आहे दिल्ली, जनाब दिल्ली तो दूर है, खालसा धोरण रद्द केलं आणि दत्तक वारसा नामंजूर. काय काय बघा, फायनान्स कमिटी, मग कोणतरी व्यक्ती असणार आहे, तर इथं व्यक्ती 3 दिलेले आहेत. त्यानंतर जनाब दिल्ली दूर है हे कोणीतरी म्हटलेलं आहे, म्हणजे व्यक्तीने म्हटलेलं आहे, किंवा कोणाबद्दल तरी म्हटलेलं आहे, म्हणजे कशाबद्दल तरी म्हटलेलं आहे. खालसा धोरण रद्द केले, व्यक्तीने केलं असणार आहे. दत्तक वारसा नामंजूर केला, व्यक्तीने म्हटलेला आहे. मग आता इथं काय म्हटलेलं आहे, कोणीतरी काहीतरी म्हटलेलं आहे, व्यक्तीने म्हटलेलं आहे. तर फायनान्स कमिटी म्हटलं तर फायनान्स कमिटी ऑकलॅंड आणि कॅनिंगचा संबंध येतोय का, नाही येते. सिंपल उत्तर जातं कुठं, तर इथं फर्दुनजी नवरोजी यांच्याकडे जातं. लक्षात येते. ऑप्शन्स कसे शोधायचे, 100% परीक्षेला या टेक्निकलचा, या टॅक्टचा आणि या फॅक्टचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. काही नवीन नवीन आपल्याला ऍडजस्ट करायचंय, फक्त ऑप्शन्स वरती खेळत बसायचंय की फायनान्स कमिटीवरती ऑकलॅंड आणि कॅनिंग का येणार आहे, येणारच नाही. मग भारतीय व्यक्ती असणार ना त्यावरती, मग इथं फर्दुनजी नवरोजी येणार आहेत. ठीक आहे. जनाब दिल्ली तो दूर है स्टेटमेंट कोणाचे, लोकमान्य टिळकांचं. पण आहे का यात लोकमान्य टिळक, नाही. टिळकांचा मृत्यू 1920चा आहे, परंतु 20च्या अगोदरचं स्टेटमेंट आहे. तर जनाब दिल्ली तो दूर है ऑकलॅंड आणि कॅनिंग म्हणणारच नाही.
ठीक आहे. कारण का तर कॅनिंगच्या कालावधीमध्ये 1857ची फौज दिल्लीमध्ये गेली होती, तो म्हणू शकत नाही. ऑकलँडचा कालावधी डलहौसीच्या अगोदरचा आहे, तो पण म्हणू शकत नाही. हार्डिंगच्या अगोदरचा आहे, बेंटिकच्या नंतरचा आहे, तो पण म्हणू शकत नाही, कारण युद्धाची परिस्थिती त्यावेळी नव्हती. मग जनाब दिल्ली दूर हे स्टेटमेंट कोणत्या तरी कायद्यावरती केले, अर्थात टिळकांनी 1919च्या कायद्यावरती केलंय. खालसा धोरण रद्द केलं कोणी, लागू कोणी केलं होतं, लागू डलहौसीनं केलेलं होतं 1848 पासून 56 पर्यंत. मग ऑकलँडचा कालावधी पूर्वीच आहे. मग ऑप्शन्स कुठं जातो तर लॉर्ड कॅनिंग वरती जातो. 1860 नंतर खालसा धोरण रद्द केलं आणि 61 मध्ये दिल्ली, आग्रा, मुंबई, वेगवेगळ्या कलकत्ता, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी दरबार भरवले, म्हणजे छोटे दरबार भरवले गव्हर्नर व्हाईसरॉयचे, आणि सगळ्या संस्थानांना त्यांची संस्थानं परत दिली होती, म्हणजे नाराजी दूर केलेली होती. दत्तक वारसा नामंजूर केला होता, डलहौसीनं केलेला होता, परंतु त्याची सुरुवात कोणी केलेली होती तर एकच ऑप्शन राहतो, डोळे झाकून याच्यावरती लॉर्ड ऑकलँड करून टाका. म्हणजे आपल्याला ऑप्शन्स मध्ये उत्तर सापडलेलं आहे. कोणतं उत्तर आहे तर 4, 3, 2 आणि 1. 4 इथं दिले, 4, 3, 2 आणि 1. लक्षात आलं सगळ्यांना की फायनान्स कमिटी म्हणजेच काय. फर्दुनजी हे 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनचे मेंबर होते आणि 1873 मध्ये यांनी काय केलं तर अशा प्रकारे फायनान्स कमिटीमध्ये ऍज अ मेंबर म्हणून त्यांची नेमणूक झाली. दिल्ली जनाब दिल्ली तो दूर लोकमान्य टिळक यांनी 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफर्ड या 1919च्या कायद्यावरती टीका केली होती की आपल्याला स्वातंत्र्य मिळणं काही मुश्किल आहे, खूप मुश्किल आहे. त्याच्या अगोदर मॉन्टेग्यूने काय केलं, 1917ला भारताला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य दिवस असं घोषित केलेलं होतं, म्हणून त्यांनी सांगितलं. खालसा धोरण रद्द केलं. आता खालसा धोरण 3 गोष्टीवरती आधारित होतं. एक आहे कोणतं, दत्तक वारसा नामंजूर, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट कोणती असू शकते तर युद्धाचा प्रकार, युद्ध अप्लाय करायचं, आणि तिसरी काय आहे तर गैरप्रशासनाचा त्यांच्यावरती आरोप ठेवायचा, या गोष्टी. मग याच्यामध्ये खालसा धोरण रद्द केलं. लॉर्ड कॅनिंगनी भारतीय लोकांना नाराज करायचं नव्हतं. दत्तक वारसा पहिल्यांदा वापर कोणी केला असेल तर दत्तक वारशापेक्षा खालसा धोरणाचा पहिल्यांदा वापर हा कोणी केला होता तर विल्यम बेंटिक यांनी केलेला होता 1828 पासून 1835 पर्यंत. परंतु यांनी खालसा धोरणात मध्ये दत्तक वारसा नामंजूर हे वापरलेलं नव्हतं. यांनी कुर्ग, काचार आणि जैंतिया हे महत्वाची संस्थाने 31, 32, 34 पर्यंत खालसा करून टाकले. परंतु दत्तक वारसा पहिल्यांदा कन्सेप्ट ही ऑकलँडनी वापरलेली होती आणि म्हणूनच आपल्याला ऑप्शन्स इथं योग्य सापडले. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा 13 नंबरचा प्रश्न आहे, खालील विधाने अभ्यासा म्हणजे अभ्यास करा आणि मग इथं आपल्याला ऑप्शन्स मध्ये जायचं आहे. जमखिंडीचे आप्पासाहेब पटवर्धन इंग्रजांच्या मर्जीतील राजे होते. जमखिंडी म्हणजे इथं वीरा शिंदे यांचा जन्म झालेला होता. जमखिंडी संस्थान हे 1857च्या उठावामध्ये इनॅक्टिव्ह होतं, परंतु दारुगोळा आपल्या संरक्षणासाठी जो गोळा केला होता, इंग्रजांना डाऊट येऊन त्यांनी आप्पासाहेब पटवर्धन यांचं संस्थान खालसा केलं, परंतु त्यांना नंतर सन्मानाने ते संस्थान देऊ केलं होतं. आप्पासाहेब पटवर्धन ह्या जमखिंडीवरती प्रश्न आलेले आहे, बऱ्याच वेळा येऊ शकतो परत. इंग्रजांच्या मर्जीतील होते. त्यानंतर संस्थानात उठाव होण्याच्या अगोदर त्यांचा बंदोबस्त केला. उठाव होतच नव्हता, परंतु इंग्रजांना संशय आला आणि म्हणून त्यांनी उठाव होतोय म्हणून त्यांनी बंदोबस्त केला आणि पदावरून त्यांना दूर केलेलं होतं. तर हे महत्वाचं विधान आहे. हे बरोबर आहे आणि हे पण बरोबर आहे. तर इथं अ आणि ब हे दोन्ही विधानं योग्य येणार आहेत. तर सर्वात महत्वाचा कन्सेप्ट कोणता आहे, 1857चा उठाव. मग याच्यामध्ये कारण, परिणाम, ठिकाण, व्यक्ती, बिमोड कुठे केला, फाशी कोणाला दिली, कोणाचं संस्थान परत दिलं, कोणावरती कशा पद्धतीचा परिणाम झाला, ही डिटेल्स मध्ये माहिती तुम्हाला इथं बघायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्वाचा योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा मध्ये 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि वर्तमानपत्र दिलेले आहेत. व्यक्ती आणि वर्तमानपत्र, कृष्णाजी पिसाळ, दिनकरराव जवळकर, श्रीपतराव शिंदे आणि कृष्णराव भालेकर. आपल्याला बाकीचं काहीच नाही जमलं तर मात्र एक मात्र जमू शकतं की कृष्णराव भालेकर 1877 मध्ये त्यांनी वर्तमानपत्र सुरू केलं होतं ऐन दुष्काळामध्ये, दीनबंधू नावाचं, जे 1880 मध्ये पुण्यात बंद पडलं, परंतु नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईमध्ये सुरू केलं. मग तिथं नंतर नारायण मेघाजी लोखंडे यांचा प्लेगनी मृत्यू झाल्यानंतर 1877 नंतर वाघमारे आणि बिरजे या दाम्पत्याने नंतर कंटिन्यू केलं होतं. श्रीपतराव शिंदे यांचं दिनकरराव जवळकर यांचं वर्तमानपत्र आहे कैवारे. श्रीपतराव शिंदे यांचं वर्तमानपत्र आहे 1919 विजयी मराठा. शाहू महाराजांनी नाराजी व्यक्त केली होती, तरी पण
केसरी बहुजनांचा केसरी वर्तमानपत्र ठरलं होतं विजय मराठा. म्हणजे टिळकांचं सनातनी लोकांचं केसरी वर्तमानपत्र होतं मुखपत्र, तसंच बहुजन ब्राह्मणेतर चळवळीचं केसरी हे ठरलं होतं विजय मराठा. आणि अजून एक महत्त्वाचं सूर्याजी कृष्ण यांचं मुंबई अखबार 1840 मध्ये सुरू झालेलं, कैवारी 1928 मध्ये सुरू झालेलं. तर हे महत्त्वाचे वर्तमानपत्र आपल्याला सांगता येतील. मग इथं बघायचं आपल्याला ऑप्शन्स कुठे जातात, तर 2 नंबरचा ऑप्शन आहे इथं मुंबई अखबार. ठीक आहे, इथं 2 दिलेले आहेत, हे 2 आणि हे 1 आहे. मग हा 2 नंबरचा ऑप्शन आपला कट करून टाकायचा. त्यानंतर महत्त्वाचं 2 नंबरला 3 नंबर जोडलेला आहे, तर 2 ला 3 इथं पण नाही इथं पण नाही, म्हणजेच आपल्याला उत्तर इथं सापडून जातं. 4 नंबरचा ऑप्शन येतो. ठीक आहे, कृष्णराव भालेकर 4 नंबरला, अर्थात इथे 4 ला गेले, हे ऑप्शन आपल्याला सांगता येऊ शकतात. अशा प्रकारे वर्तमानपत्र या टॉपिकवरती एक प्रश्न कंपल्सरी येतो, कोणी कोणाला मदत केली, कशा प्रकारे झालेलं होतं. ठीक आहे, ते करून जावा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 1930च्या कोणत्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनात कवी इक्बाल, रहमत अली चौधरी आणि कवी इक्बाल खूप महत्वाचे आहेत. भारत कसा दिसतो वरून, सारे जहां से अच्छा है, हिंदुस्तान हमारा. ठीक आहे, आणि कवी इक्बाल यांनी मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडलेली होती. 1930चं अधिवेशन आहे, कोणत्या ठिकाणी भरलं होतं. आतापर्यंत काँग्रेसवरती प्रश्न येऊ शकतात, परंतु मुस्लिम लीगवरती पण प्रश्न येऊ शकतील, सांगता येत नाही. कारण का, तर सध्या पाकिस्तान खूपच चर्चेत आहे. मग इथं ढाका दिलेला आहे, लाहोर आहे, दिल्ली आहे आणि अलाहाबाद. तर या 1930चं मुस्लिम लीगचं जे अधिवेशन आहे, तर डिसेंबर 1906 मध्ये खान आगा खान असतील किंवा खान बंधू सलीमुल्ला खान आणि आगा खान, तर खान बंधूंद्वारा लॉर्ड कर्झनच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना ही कोणाच्या, तर मिंटो दुसरा यांनी त्याला खूप मोठं सहकार्य केलं आणि डिसेंबर 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. याच्यानंतर याचा जो प्रवास होता हा कंटिन्यू विभाजनवादी प्रवास होता. म्हणजेच आम्हाला सुधारणा काहीतरी मिळू शकतात या बहाण्याने त्यांनी वेगवेगळे प्रयत्न करत होते. आणि मग 1930चं अधिवेशन हे इलाहाबाद या ठिकाणी झालेलं होतं. या अधिवेशनामध्ये कवी इक्बाल आणि रहमत अली चौधरी, लक्षात ठेवा ही 2 नावं, रहमत अली चौधरी या दोघांनी नाउ और नेवर हा अशा प्रकारचा ग्रंथ 33 मध्ये प्रसिद्ध झाला. 40 नंतर 2 नेशन थेरी आलेली होती. 40 नंतर 1940 ला 2 नेशन थेरी आली, म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, द्विराष्ट्र सिद्धांत आलेला होता. द्विराष्ट्र सिद्धांत म्हणजेच काय, तर हिंदूसाठी भारत आणि मुस्लिमांसाठी पाकिस्तान. तर अशा प्रकारचे द्विराष्ट्र सिद्धांत आलेला होता. 1933 मध्ये एक ग्रंथ प्रसिद्ध झाला होता, नाउ और नेवर. हा ग्रंथ म्हणजेच काय होता, आता नाही तर कधीच नाही, राऊंड टेबल कॉन्फरन्स संपलेल्या होत्या, मुस्लिम लीग तिथून बाहेर पडलेली होती. आणि मग आता नाही तर कधीच नाही म्हणजे सांगायचा उद्देश आहे की इथं अशा प्रकारचं 30 एप्रिल काय सांगायचे, 30 एप्रिल 2023 नाउ और नेवर. ठीक आहे, आता नाही तर कधीच नाही, आता नाही तर जिंदगीत नाही. 7,500 8,000 प्लस जागा, 8,000 प्लस जागा, परत पुढच्या इलेक्शन, पुढच्या निवडणूक, पुढचं सरकार, अशा प्रकारचं येऊ शकतं का, येऊ शकत नाही. म्हणजे अशा जागा येण्याची शक्यताच कमी आहे. आणि एकच एक्झाम आहे, नाउ और नेवर. 1947 ला नाउ और नेवर इथं क्लिअर झालेलं होतं. ठीक आहे, अशा पद्धतीनं म्हणजेच इथं कवी इक्बाल, रहमत अली चौधरी, मोहम्मद अली जिना या सर्व, लियाकत अली खान या सर्वात महत्वाच्या पाकिस्तानच्या महत्वाच्या नेत्यामुळे एक देश तर वेगळा झालाच, परंतु अशा प्रकारचे कन्सेप्ट ही 30 पासून सुरू झालेल्या होत्या. ठीक आहे, आणि सर्वात महत्वाचा हा शेवटचा प्रश्न संपला. तर अशा पद्धतीने आपण शेवटपर्यंत 15 प्रश्न त्याच्या निमित्ताने त्याचं विश्लेषण घेतलेलं आहे आणि विश्लेषणामधून खूप सारे प्रश्न कव्हर होणार आहेत, याची सुद्धा मी शाश्वती इथं देऊ शकतो. आता अजून एक सूचना सांगायची मला की गणित बुद्धिमत्तेसाठी आमचे मित्र आहे संजय पहाडे सर, यांचं ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशन वरती जाऊन तुम्ही कोर्स परचेस करू शकता. मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून एक्स्ट्रा माहिती घ्या. दुसरं ज्योग्राफीसाठी मी तुम्हाला सुचवेल सचिन सिद्धे सरांची बॅच. ज्योग्राफीमध्ये पैकीच्या पैकी मार्क आणि मॅपिंगद्वारे कसा अभ्यास करायचा डिटेल्समध्ये सचिन सिद्धे सर तुम्हाला सांगतील. इतिहासासाठी तुम्हाला माझी बॅच आहे हिस्ट्री बाय सचिन गोळीक नावाच्या ऍप्लिकेशनवरती. ह्या ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला ही बॅच तिथं सविस्तर दिसते. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही करायचं नाही, व्हिडिओज आणि नोट्स एवढंच करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, अजून काही प्रश्न असतील, तुम्हाला शंका वगैरे येत असतील तर नंबर दिलेला आहे, या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. अजून महत्त्वाचं आहे की आपण जेव्हा संपतो किंवा आपल्याला आपल्या कालावधीनंतर, आपला विशेष कालावधी गेल्यानंतर आपली आयडेंटिटी काय असायला पाहिजे.
तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जगामध्ये सर्वात मोठा अवॉर्ड जो असतो तो अल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने दिला जातो. नोबेल पारितोषिक दिलं जातं आणि ते मिळवावं हे प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीचं एक ड्रीम असतं. तर अल्फ्रेड नोबेल हे प्रसिद्ध होते, सुप्रसिद्ध, ठीक आहे, स्वीडनचे नागरिक किंवा स्वीडनचे शास्त्रज्ञ होते आणि यांनी खूप मोठे डायनामाइट सारखे खूप मोठे शोध लावले होते. यांच्या नावावरती जवळपास 350 पेक्षा जास्त पेटेंट आहेत आणि त्या पेटेंटमधून येणारा जो पैसा आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे पारितोषिक दिले जातात. मग साहित्यापासून नोबेलपर्यंत, फिजिक्सपासून केमिस्ट्री, बायोपासून मेडिकल सगळ्या फील्डमध्ये दिलं जातं. नोबेल पारितोषिक त्यांच्या नावाने चालवलं जातं असे अल्फ्रेड नोबेल. म्हणजेच तुम्ही जगाला कोणता वारसा देणार आहात, अर्थात तुम्ही जगाला कोणता वारसा देणार आहात, अर्थात तुम्ही तुमच्या पाठीमागच्या जनरेशनला कोणता वारसा देणार आहात, हा माझा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उकल किंवा प्रश्न का पडला किंवा का विचारतोय तर याचं मला उत्तर खूप सुंदर एक एक्झाम्पल द्यायचं. अल्फ्रेड नोबेल एकदा सकाळचा न्यूजपेपर आला, पेपर वाचताय ना, लोकसत्ता पेपर संपादकीय वाचा, कोणताही वाचा पण वाचा, संपादकीय वाचा, त्यांना आपली बुद्धिमत्ता काय होते, प्रगत होते, नवीन विचार येतात, त्याचबरोबर नवीन कन्सेप्ट शिकायला मिळतात आणि शब्दसंग्रह वाढतो, जो PSIच्या इंटरव्ह्यूमध्ये पोरांना काही बोलता येत नव्हतं. म्हणजे बॅकग्राऊंड सांगा म्हटलं तरी तर मम होत होता. न्यूजपेपर संपादकीय वाचा. मी सांगतो तुम्हाला, लोकसत्ता, ठीक आहे, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, त्याचबरोबर सकाळ, त्याचबरोबर याच्यासारखे चांगले न्यूजपेपर येतात, विकत घ्या, ऑनलाईन मिळून जातात ग्रुपवरती, आणि याचा अग्रलेख आणि त्याचबरोबर संपादकीय, ठीक आहे, संपादकीय हे वाचायला सुरुवात करा. हे सांगणं काय मी प्रमोशन नाही करत आहे, पण तुमची बुद्धिमत्ता ही प्रगल्भ झाली पाहिजे, बोलता आलं पाहिजे, जड शब्दांचा वापर करता आला पाहिजे, याच्यासाठी हे वाचलं पाहिजे. ठीक आहे, चला, तर हे न्यूजपेपर अल्फ्रेड हे जे नोबेल आहेत, तर अल्फ्रेड नोबेल एकदा न्यूजपेपर सकाळचा उघडून ओपन करून वाचायला सुरुवात करत होते. त्याच वेळी त्यांना एक न्यूज दिसली की ज्याच्यामध्ये अल्फ्रेड नोबेल जे आहेत तर हे निधनाची न्यूज आलेली होती, कोणीतरी असं पसरवली होती, आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं की अशांत जगामध्ये विध्वंसाची निर्मिती करणारे अल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाला. जगाला विध्वंस करण्याचे संशोधन करणारे अल्फ्रेड नोबेल यांचं निधन झालं. जगाला विध्वंस करणारा टेक्नॉलॉजी डेव्हलप करून, तंत्रज्ञान डेव्हलप करून, शोध लावून जगाला मोठ्या खाईमध्ये टाकणाऱ्या आणि पैसे कमवणाऱ्या अल्फ्रेड नोबेल यांचं निधन झालं. म्हणजेच त्यांनी आत्मपरीक्षण करायला सुरुवात केली की मी या जगाला काय देऊन जातोय. समजा माझं खरंच निधन झालं असतं तर हे टायटल माझ्या पाठीमागे लागले असते की जगाचा विध्वंस करणारा अल्फ्रेड नोबेल, जगाला मोठ्या युद्धाच्या खाईमध्ये टाकणारा अल्फ्रेड नोबेल. मग आत्मावलोकन केलं, त्याचबरोबर पुनर्विचार केला की आपले आयडेंटिटी आपण चेंज केली पाहिजे, आणि म्हणून त्यांनी नंतर जे शोध लावले होते तर ते शोध साधारणतः 350च्या आसपास होते. आणि मग त्या शोधाचा फायदा असा होत होता की जनकल्याणासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी, त्याचबरोबर जनतेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणासाठी संस्थात्मक त्यांनी योगदान द्यायला सुरुवात केली. हा अल्फ्रेड नोबेल यांनी आत्मलोकन करत होते की माझी आयडेंटिटी माझ्या पाठीमागं काय असेल. म्हणून तुमच्या पाठीमागं ज्या जनरेशन्स येणार आहेत वेगवेगळ्या, तुमच्या पाठीमागं ज्या पिढ्या येणार आहेत त्या पिढ्यांना तुम्ही कोणता वारसा देणार आहेत. लक्षात ठेवा, MPSC चॉईस तुमची आहे आणि ती तुम्ही कंप्लीट करायची. एक्सक्यूज द्यायचे का स्वतःला नाही. एका पोलिसाचा फोन आला मला, त्यांनी सांगितलं मला फक्त प्लॅन आणि स्ट्रॅटेजी द्या तुम्ही, बाकीचं काय करायचं हे माझा प्रश्न आहे, आणि ड्युटी करून किती तासाची ड्युटी असो तर हे करणं हे माझं काम आहे, मी तिथे एक्सक्यूज देणार नाही. ॲडजस्टमेंट हे तुम्ही करायचं आहे. आता जे तुम्ही सॅक्रिफायसेस करताना तर परत त्याचं रिटर्न खूप डबल मिळतं. म्हणजे तुम्ही 10 रुपये देवाला कुठंतरी देत असता आणि त्याच्यामधून किती रुपये मागता त्याच्याकडून, तर करोडो मागतात. चिटिंग करताना त्यांच्याबरोबर त्यांना सांगा ना 10 रुपये कशाला, तुला आता काहीच देत नाही, पण जेव्हा मिळेल ना तर तेव्हा मात्र 90% हिस्सा मात्र तुमचा असेल. अर्थातच ह्या निर्मिकाला तुम्ही मागत असा, चिटिंग करता त्यांच्याबरोबर 90% मागा, तुम्हाला भरभरून मिळू शकतं. म्हणून माझा प्रश्न सिंपल आहे की तुम्ही तुमच्या पाठीमागच्या जेवढे लेक्चर बघताय तुम्ही, सगळ्यांना आवडत असेल तर नक्की शेअर करायला विसरू नका, आणि बाकीचं लाईक कमेंट आणि नाही केलं तरी चालतंय, फरक नाही पडत आहे आपल्याला काय. ठीक आहे, तुमचा फायदा झाला पाहिजे, आपल्याला काही नाही पडत आहे, तो तुमचा फायदा झाला पाहिजे. तर तुम्ही जगाला वारसा काय देणार आहात, अर्थात तुम्ही पाठीमागच्या जनरेशनला काय देणार आहात. आता स्वतःला प्रश्न विचारायचा, मी सांगतो काय, स्वतःला प्रश्न विचारायचा की मी करतोय, मी अपयशी झालो तर पाठीमागचे काय म्हणणार आहेत. याला या फील्डमध्ये पण काहीच करता आलं नाही. सिंपल आहे, याला या फील्डमध्ये काहीच करता आलं नाही, तुमची काळी पाटी पांढरी राहते.
अर्थातच पूर्ण ब्लँक राहते पाठी, काहीच करता आलं नाही, मग तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये काय करणार आहात? काहीच नाही करू शकत जिंदगीत. जर तुम्ही हे करू शकत, मित्राचे एक उदाहरण सांगितलं होतं मी तुम्हाला, त्याचा EMI होता 15,000 रुपये, वयाच्या 27व्या वर्षी तो जर 15,000 रुपये EMI जर भरू शकत नाही तर तो जिंदगीत काही करू शकत नाही. त्याने हे उदाहरण सांगितलं होतं, स्वतःला सांगितलं की मी नाही करू शकत. त्याने काय केलं, 18,000 रुपये EMI केला आणि ते पैसे भरले, एका त्याचे EMI चालू होता तो. म्हणजेच आपला स्टँडर्ड वाढवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मिका सिंग पहिल्यांदा आपलं बनेल एका मग्ग्यामध्ये पाणी काढत होते, नंतर बकेटमध्ये काढलं, कारण त्यांनी स्टँडर्ड वाढवला, प्रयत्न वाढवले होते. वाचण्याचा छंद, अर्थात न्यूजपेपर वाचताय तुम्ही, रीडिंग स्पीड वाढवा, पुस्तकं जास्त वाचा, म्हणजे कंटेंट क्वालिटी स्टँडर्ड कंटेंट वाचा, जास्त वेळा वाचा, प्रश्न जास्त सोडवा, कारण 30 एप्रिल एकच आहे, नाव ऑर नेव्हर, या वर्षी नाहीतर कधीच नाही. कारण काहींचे लग्न थांबलेले आहेत, काहींचा जॉब थांबलेला आहे, काहींचे लाईफ ही डेडलाईन आहे आपल्याला या वर्षीची किंवा 30 एप्रिल पर्यंत. आणि अशा अगदी मरणाच्या दारावरती तुम्ही अगदी लटकवलेले, पायाखालचा फक्त स्टूल काढायचं राहिलंय, समजते, रस्सी लटकवलेली आहे, पायाखालचा स्टूल काढायचा राहिलाय. तो स्टूल कधी निघणार आहे? 30 एप्रिलला निघणार आहे. मग तो स्टूल काढायचे की दोरी कापायची तुम्ही ठरवायचे 30 एप्रिलला. मला एवढं सांगायचे की तुम्ही इतिहासाचा प्रश्न नाही कोणाला, म्हणजे अडचण कोणाला असते असं मला नाही वाटत आहे, GSची किंवा अभ्यासाचे प्रश्न आणि अडचण कुठे की मोटिवेशन कमी पडते. कोणाला आवडत नसेल तर हा पार्ट स्किप करा, ही एक्स्ट्राची बडबड जी असते, कारण मी फिलॉसॉफर आहे आणि फिलॉसॉफी तर बाहेर यायलाच पाहिजे. म्हणजे एक मुंगी असते, आपण असमाधानी कुठेपर्यंत असतो की एक मुंगी आहे ओके, एक मुंगी असते, एक मुंगी तांदळाचा दाणा घेऊन रस्त्याने जात असते आपल्या वारोळापर्यंत, वाटेत तिला काय सापडतं, एक डाळीचा दाणा सापडतो. ते म्हणतं, अरे निर्मात्या, मला भाताची सोय केली होती, त्याच्याबरोबर आता माझ्या काय केली, वरणाची पण सोय केली. परंतु मुंगी एका वेळी एकच काहीतरी घेऊन जाऊ शकत होते. बिचारी नाराज झाली. जोपर्यंत तुमच्याकडे ऑप्शन्स तयार नसतो ना, तोपर्यंत तुम्ही हाय स्पीडने काम करता. आता बिचारी नाराज झाली, मग संत कबीर काय म्हणतात, अरे पागल मुंगे, तू एक घेऊन जा, समाधान मान ना त्याच्यामध्ये, तू हे आहे, तू नंतर प्रयत्न कर याच्यासाठी जे आहे ते. म्हणजे सध्या काय आहे तुमच्याकडे, तर सध्या 30 एप्रिल आहे आणि या 30 एप्रिलसाठी जीव तोडून अभ्यास करा, कारण परीक्षा पास होणं काहीच अवघड नाही. वाटत जरी असेल ना खूप अवघड आहे, तर काहीच अवघड नाही. कारण का, तर 2 महिन्याच्या अगोदर क्वेश्चन पेपर बनतात. या प्रश्नामध्ये काय दम असते, आपलं वय आहे 20-25 वर्ष, ठीक आहे, 20-25-30च्या आसपास असतं आणि 2 महिन्यापूर्वीचा प्रश्न आपल्याला सुटत नाही असं होतं का? तुम्हाला सिलेबस नाही दिला, ब्लँकली जायचे पेपर, असं आहे का? सिलेबस टोटल दिलेला आहे. आम्ही लोक वारंवार युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय काही ना काय. सगळं विषय तुम्हाला फ्रीमध्ये मिळतात, सगळं विषय तुम्हाला मिळतात इन्फॉर्मेशन. मग 30 एप्रिल क्रॅक करणं खूप अवघड आहे का? अवघड काहीच नाही, स्वतःला सांगा. कारण का, तर जोपर्यंत आपण विजेता आहोत, आपण जोपर्यंत फील घेत नाही ना, तोपर्यंत विजेता होत नाही. आपल्याला फील आला पाहिजे की मी विनर आहे, मी विजेता होणार आहे. चला, अभ्यासात काय अडचणी असतील तर हा नंबर दिलेला आहे, दिसतो क्लिअर, हा नंबर दिलेला आहे, याच्यावरती तुम्ही फोन करू शकता. काही मुलांचे आईवडील अधिकारी नाहीत, लक्षात ठेवा, हे वाक्य खूप प्रसिद्ध आहे. आणि काही मुलांचे आईवडील अजिबात अधिकारी नाहीत, परंतु अधिकारीचे आईवडील मात्र तुम्ही नक्कीच बनवू शकता, ते पण तुमच्या प्रयत्नाने. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. काहीही अडचण आली, माझा नंबर दिलेला आहे. आणि हे लेक्चर जर आवडलं असेल तर मात्र शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. जर आवडलं असेल तर कमेंट पण करा कसं वाटलं लेक्चर. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. पुढचा पार्ट 3 लगेच येतोय, तोपर्यंत हे 2 लेक्चर्स बघून घ्या. पार्ट 1 असेल आणि फॅक्ट असेल, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक कमेंट करायला विसरू नका. थँक्यू सो मच, विश यू ऑल द बेस्ट. तब्येतीची काळजी घ्या, जवळची माणसं जपायला विसरू नका. थँक्यू सो मच.